विजयी सुद्धा छातीभर पाण्यात उतरला आणि तिथं मचवे होते त्याला वाचवण्यासाठी. ते एका मचव्यात बसून तो पळाला. संभाजी महाराजांना कळलं की मचव्यात बसून पळू लागलाय. संभाजी महाराजांनी विचारच केला नाही पुढं. पाणी नदीत तुडुंब भरली. संभाजी महाराजांनी आपला अख्खा घोडा त्या पाण्यात टाकला आणि त्याचा पाठलाग करू लागले. म्हणजे हे दृश्य किती म्हणजे विलक्षण आहे. तर औरंगजेबाच्या लाखोंची फौजेचा वेढा आहे. रामशेजवर तोफा नव्हत्या, लोखंडी तोफा नव्हत्या. किल्लेदाराने काय केलं असेल, किल्लेदाराने लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफा नोंद आहे अशी ऐतिहासिक कागदपत्रात. लाकडाच्या तोफा बनवल्या, त्यात आत चांबडं लावलं आणि तिथून दारुगोळ्याचा मारा केला. औरंगजेबाचाच इतिहासकार असं म्हणतो की त्या तोफा मराठ्यांनी इतक्या भारी बनवल्या की लाकडाची एक एक तोफ 10 तोफांचं आमचे काम करायचे. बाप रे. संभाजी महाराजांनी सर्जेरावजी दिले एक पत्र लिहिले. त्या पत्रात संभाजीराजे असं म्हणतात की 2 दिवसांचे मुघल, मग तुमचा हिशोब तो काय. गोळकोंड्याचं कुतुबशाह, त्याच्यावर जेव्हा आक्रमण झालं औरंगजेबाचं, त्याने पत्र लिहिले विजापूरच्या आदिलशहाला. दख्खनी हिंदीतलं पत्र आहे ते, दख्खनी भाषेतलं. तर त्यातल्या 2-3 ओळीच सांगतो, खूप मोठं पत्र आहे. तर तो गोळकोंड्याचं कुतुबशाह आदिलशहाला असं म्हणतो की हमारी पातशाही और तुम्हारी पातशाही जुदा नाही, म्हणजे वेगळी नाहीये. उनको हुआ तो हम नको हुआ, म्हणजे तुमच्यावर आक्रमण झालं म्हणजे आमच्यावर आक्रमण झाल्यासारखं आहे. फिकर मत करो. तो आदिलशाला म्हणतो की तुम फिकर मत करो, संभाजी कमर बस्त होकर आ रहा है, तीनों जन मिलकर मुगलाई लेनी है. वा. फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे इथं आला होता. तर त्या ॲबे कॅरेने असं लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडील अतिशय शूर असा 10,000 सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिलाय. ॲबे कॅरे पुढे असं म्हणतो की हा युवराज लहान आहे तरी तो धैर्यशील आहे आणि स्वतःच्या वडिलांच्या कीर्तीला शोभेल असं शूरवीर आहे. शिवाजी महाराजांसारखे युद्धकुशल वडिलांबरोबर राहून हा युद्धकलेत इतका तरबेज झालाय की एखाद्या कसलेल्या वयोवृद्ध सेनापतीशी तो बरोबरी करेल इतका तो तयार आहे. नमस्कार. बुक विश्वच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी अक्षय वाटपे आणि आज आपल्यासोबत आहेत संग्राम इंदोरे, डॉक्टर संग्राम इंदोरे. व्यवसायाने डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे इंदोरे सर गेली 20-22 वर्ष गडकिल्ल्यांभोवती भटकताय. मुसाफिर म्हणावा असा हा माणूस इतिहासाच्या पानांमधून रमतो, गडकिल्ल्यांच्या पायऱ्यांवरती विसावतो आणि अत्यंत डोळसपणे हा आपण केलेला सगळा अभ्यास आपल्या पुस्तकांमधून तो मांडत असतो. तर डॉक्टर साहेब, तुमचं या पॉडकास्टवरती मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि आज मलाच फार उत्सुकता आहे कारण सध्या फारच चर्चेत असलेलं असं एक प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तिमत्व ज्यांच्याविषयी आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. आपले सगळ्यांचे आदरणीय श्रद्धास्थान असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचे काही पैलू, त्यांच्या चरित्रातले काही पैलू डॉक्टर साहेब आपल्याबरोबर आज उलगडणार आहेत. त्यामुळे आजचं माझं काम श्रवण भक्तीचं आहे, जे तुमचंही आहे, आणि ते मी अगदी भक्तिपूर्णरित्या पार पाडणार आहे. पण या पॉडकास्टला दिशा देण्याच्या दृष्टीने एक एक विषय उलगडत जावा म्हणून मी अगदी मोजके काही प्रश्न तयार केलेले ते विचारणार आहे. आणि स्वाभाविकपणे ज्यांच्या कार्याविषयी, ज्यांच्या कर्तृत्वाविषयी, ज्यांच्या चारित्र्याविषयी, सामर्थ्याविषयी सगळ्याच भारतीयांना, मराठी माणसाला, जगभरात अनेकांना कुतूहल वाटतं, त्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण कसं होतं तिथून आपण सुरुवात करावी असं मला वाटतं. धन्यवाद. संभाजी महाराजांचं आयुष्य हे उन्हापुरं 32 वर्षांचं, आणि त्या जर आपण त्याच्यामध्ये वर्गीकरण करता येईल आपल्याला त्या आयुष्याचं, की संभाजी महाराजांचं बालपण पहिलं, नंतर ते युवराजपदी विराजमान झाल्यानंतरचा कालखंड, आणि नंतर ते छत्रपती झाल्यानंतरचा कालखंड, असं 3 भागात आपल्याला वर्गीकरण करता येईल. आणि सगळ्यात पहिलं आपण म्हटलं की बालपण. आता जेदेश अकवलीच्या नोंदीनुसार संभाजी महाराजांचा जन्म हा 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदरवर झाला. एक सांगावंसं वाटते की संभाजी महाराजांना जन्मापासूनच संघर्ष करावा लागला. त्यांचा जन्म झाल्यावर त्यांची आई सईबाई यांना बाळंत रोगाने ग्रासलं. त्यामुळं संभाजी महाराज पुढे फक्त 2 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्या मृत्यूसमयी म्हणजे तुम्ही विचार करा, एक बाळाची आई गेली, तो बाळ 2 वर्षाचं आहे,
आणि त्यावेळी त्याचे वडील कुठे, म्हणजे शिवाजी महाराज कुठे, युद्धावरती. आणि त्यावेळी त्यांच्या विरुद्ध चालून कोण आलाय, अफजल खान. अफजल खान हा त्या काळी विजापूरच्या आदिलशाच्या दरबारातला सगळ्यात बलाढ्य सेनानी, क्रूर. आणि तो अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय. आणि त्यावेळी म्हणजे मनस्थिती काय असेल शिवाजी महाराजांची सुद्धा. आणि सभासद बखरीमध्ये खूप सुंदर वर्णन केले. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधलाय, तो सभासद बखरीत दिलाय. शिवाजी महाराज त्यांच्या सहकाऱ्यांना असं म्हणतात की जर अफजल खान मारून जय झाला तर माझा मीच आहे, आणि जर युद्धी प्राणनाश झाला तर संभाजीराजे, त्यास राज्य देऊन तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहावे. किती महत्वाचं वाक्य आहे. त्यावेळी संभाजी महाराजांचं वय काय, फक्त 2 वर्ष. आणि शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना म्हणतात की जर अफजल खानाला भेटायला मी गेलो, त्याला मारलं तर मी आहेच आहे, पण जर तो माझा मृत्यू झाला तर तुम्ही संभाजीराजांना राज्य द्या, त्यांच्या आज्ञेत राहा. म्हणजे सभासदांनी हे जे वर्णन केलेलं वाक्य आहे ना, ते आपल्याला बालसंभूंची आगामी छत्रपती म्हणून ओळख करून देतात. म्हणजे 2 वर्षाचं बाळ पुढे छत्रपती होणार, हे सभासद शिवाजी महाराजांच्या तोंडून सांगतोय. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं की स्वराज्यावरती केवढं मोठं संकट आलं होतं आणि थोरले महाराज त्याला तोंड देत होते, आणि हे देत असतानाच त्यांनी भविष्यात संभाजीराजे छत्रपती होतील याचं सुतोवाच करून ठेवलं होतं. तर जे काही थोडंफार मी वाचलंय त्याच्यावरून मला असं नक्कीच वाटतं की छत्रपती होणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे मुळात युवराज होणं ही पण साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे त्यांचं अगदी काटेकोरपणे शिक्षण झालं असेल, त्यांच्यावरती चांगल्या व्यक्तींचा प्रभाव पडला असेल, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. म्हणजे कशी शिक्षण पद्धती होती आणि शाळा कशी भरायची, तालीम काय होती वगैरे. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची आणि येसुबाईंची सुद्धा शिक्षणाची चोख जबाबदारी सोपवली होती. तर ती केशव पंडित आणि उमाजी पंडित यांच्यावर, या दोघांनी त्यांना विविध शास्त्रांचा अभ्यास दिला. आणि आपल्याला माहिती, संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्या बुधभूषण ग्रंथामध्येच संभाजी महाराज त्यांना मिळालेले शिक्षणाचा उल्लेख करतात. त्याच्यातला एक श्लोक आहे, तो संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलाय. त्याच्यात संभाजी महाराज असं म्हणतात की तस्यात मजाहा शंभूरीती प्रसिद्धहा समस्त सामंत शिरोतंसा या काव्य साहित्य पुराण गीतको दंड विद्यार्णव पारगामी. मी याचा अर्थ तुम्हाला सांगतो की संभाजी महाराज असं म्हणतात की ते स्वतः काव्य, साहित्य, पुराण, संगीत, कला, विद्या आणि धनुर्विद्या यामध्ये ते पारंगत आहे. आणि या सगळ्यात पारंगत असल्यामुळे ते सगळ्या समस्त सामंतांमध्ये ते शोभून दिसतात, असं संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथामध्ये म्हणतात. आता एवढं प्रावीण्य आहे संभाजी महाराजांना, तर त्यांच्यावर प्रभाव कोणाचा? शिवाजी महाराजांचा तर निश्चित प्रभाव होताच, पण अजून एका व्यक्तीचा खूप मोठा प्रभाव संभाजी महाराज निश्चितच असणार, तो म्हणजे त्यांच्या आजोबांचा, शहाजीराजांचा. शहाजीराजे हे काही सामान्य व्यक्ती नाही आहेत, खूप मोठे आसामी म्हणजे राजेच, दक्षिणेचे ते राजेच होते. तर त्यांच्या दरबारात जयराम पिंडे नावाचा एक कवी, तर त्याने राधा माधव विलास शंभू नावाचा ग्रंथ लिहिलाय शहाजीराजांवर. तर त्या ग्रंथात शहाजीराजांची स्तुती करताना तो जयराम पिंडे खूप सुंदर वाक्य म्हणतो. जयराम पिंडे असं म्हणतोय की जयदेव विरंचिको पूछत रही कहो सृष्टी रचे रखे कोण कहा ससीओ रवि पूरब पश्चिम लो तुम सोय रहो सिर सिंधु महा उत्तर दक्षिण रक्षण को इत शहाजू है उत शहाजा. आता याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो की ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, त्यावेळी विष्णूने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही या सृष्टीची उत्पत्ती केली, पण या सृष्टीच्या पालनपोषणाची जबाबदारी तुम्ही कोणावर सोपवली? तर त्यावेळी ब्रह्मदेव भगवान विष्णूंना उत्तर देतात. ते म्हणतात की सूर्य आणि चंद्र पूर्व पश्चिमेला आहेत, उत्तरेला शहाजान बादशाह आहे, तर दक्षिणेला शहाजीराजे आहे. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निवांत क्षीरसागरात शयन करा. म्हणजे एवढं महत्व आहे शहाजीराजांचं दक्षिण, एवढं कर्तृत्व. आणि शहाजीराजांच्या दरबारात त्या काळी 70-72 पेक्षा जास्त कवी पंडित होते, असं वर्णन आहे राधा माधव विलास शंभू या ग्रंथातच. आणि खुद्द संभाजी महाराजांनी सुद्धा शहाजीराजांचं वर्णन केले बुधभूषण ग्रंथात. संभाजी महाराजांनी आपल्या आजोबांची स्तुती केली बुधभूषण ग्रंथात, ते एका श्लोकाद्वारे केली, ते पण मी तुम्हाला सांगतो. शहाजीराजांचं वर्णन करताना संभाजीराजे असं म्हणतात की भ्रूष बलान्वय सिंधू सुधाकर हा
प्रथित कीर्ती उदार पराक्रमा अभूत अर्थ कला सुविशारदो जगती श्रहानुपहा शितिवासवा. मी त्याचा अर्थ सांगतो की या जगात सगळ्यात बलवान, कीर्तिवंत, उदार, पराक्रमी, अर्थकारणात श्रेष्ठ, कला विशारद असा कोण असेल तर तो शहाजी राजा. आणि जसा समुद्रात चंद्र शोभून दिसतो तसे या जगात शहाजीराजे शोभून दिसतं असं खुद्द संभाजीराजे बुधभूषण ग्रंथात लिहितात. म्हणजे त्यांना प्रभाव होताच आजोबांचा, आणि वडिलांचा तर निश्चितच असणार. वडिलांचं सुद्धा वर्णन केलंय संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथात. बुधभूषण ग्रंथात शिवाजी महाराजांचं वर्णन करताना एक श्लोक आहे, तो पण संभाजी महाराजांनीच रचलाय, तो पण सांगतो मी तुम्हाला. बुधभूषण ग्रंथात शिवाजी महाराजांचं वर्णन करताना संभाजीराजे असं म्हणतात की आ कर्नाटक देश तो गिरीवरे सय्यपी सय्यपरी दुर्गानी क्षितिपालानाय नृपते यो बागलानवदी आ कृष्णा तटमा समुद्रम भेता कृत्वा कृते दुर्गमे दुर्ग रायरी सौज्ञके विजयते भूमी भृताम अग्रणी. मी तुम्हाला याचा अर्थ सांगतो की सह्याद्री म्हणजे अतिशय कठीण पर्वत आहे. त्या सह्याद्री पर्वतापासून कर्नाटक प्रदेश पर्यंतचा भाग, बागलांपासून म्हणजे उत्तरेला बागलान प्रांत आहे नाशिकचा, तर त्या बागलान प्रांतापासून कृष्णा नदी जिथे समुद्राला मिळते तिथपर्यंतचा सगळा भाग हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. आणि पुढे त्यांच्या रायरी या दुर्गम किल्ल्यावर त्यांनी राज्याभिषेक केला आणि ते या धरणीचे स्वामी झाले, असं संभाजी महाराजांनी वर्णन केले. शिवाजी महाराज संस्कृतमध्ये वर्णन म्हणजे किती विद्वान आहे. आता मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे इतके संभाजी महाराज विद्वान होते, धर्मशास्त्रामध्ये सुद्धा विद्वान होते. ते छत्रपती असताना एक न्यायनिवाड्याचं प्रकरण आहे, शहाजी पंत न्यायनिवाड्याचं प्रकरण म्हणतात. ते न्यायाधीशाकडे गेलं होतं. प्रल्हाद निराजी त्यावेळेस न्यायाधीश होते. तर जो याचिका करताय तो संभाजी महाराजांना विनंती करतोय की तुम्ही न्यायाधीशाकडे नका सोपू, तुम्हीच धर्मशास्त्रामध्ये इतकं पारंगत आहे, तुम्हीच ते माझं निकाल द्या, निवाडा द्या. त्यावेळेस तो वाक्य म्हणतो, ते पत्र आहे की तो संभाजी महाराजांना उद्देशून असं म्हणतो की साहेब म्हणजे तुम्ही साहेब सर्वज्ञ, शास्त्रार्थांचा अर्थ स्वतः पंडितांचा निशा होय ऐसा करिता ती. म्हणजे तुम्ही सर्वज्ञ, तुम्ही शास्त्रार्थांचा अर्थ चांगला जाणता, तुम्ही पंडितांचा सहज पराभव करू शकता, तर तुम्हीच मला योग्य निवाडा द्या, न्याय निवाडा द्या, असं संभाजी महाराजांना तो म्हणतो. म्हणजे जन्मांसरही माहिती होतं की संभाजी महाराज किती विद्वान आहे, धर्मशास्त्रांचा किती अभ्यास आहे. आपण पाहिलं की संभाजी महाराजांनी बुधभूषण लिहिलंय, पण या बुधभूषण व्यतिरिक्त 3 काव्यग्रंथ अजून संभाजी महाराजांनी लिहिले. ते म्हणजे नखशिका, नायिकाभेद आणि सातशतक हे काव्यग्रंथ आहेत. आता हे काव्यग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले हे 4 मुख्य. त्यातला बुधभूषण हा राजनीतीशास्त्रावर आहे. म्हणजे राजाचं कर्तव्य काय, तिथल्या दुर्गांचं महत्व काय, चोर दरवाजाचं महत्व काय, त्यांच्या मंत्र्यांची कामं काय, राजाचा धर्म काय, हे सगळं बुधभूषण मध्ये सांगितले. संभाजी महाराजांनी हा बुधभूषण ग्रंथ हा तब्बल 40 ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलाय. त्यातले काही श्लोक हे त्या ग्रंथातलेच आहेत, पण काही श्लोक संभाजी महाराजांनी स्वतः रचलेत आणि ते मान्य करतात. ते स्वतः लिहितात की विविध शास्त्रांनी पुरातनानाम आदाय तेभ्य खलु सोय अर्थम करोती सदग्रंथम ममू नृपाला शंभू वर्मा बुधभूषणारव्यम. म्हणजे विविध शास्त्रांचा अभ्यास करून त्यातलं सार गोळा करून मी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, असं संभाजी महाराज स्वतः मानतात. केवढं मोठं हे काम आहे, शिकायचं आधी सगळं आणि ते सगळं सार आत्मसात करून परत रचायचं नवीन. सोपं नाही. आणि हे झालं संभाजी महाराजांनी रचलेले ग्रंथ. संभाजी महाराजांची कीर्ती इतकी मोठी होती त्या काळात की संभाजी महाराजांवर सुद्धा ग्रंथ लिहिले. अरे वा. हा, ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला राज्याभिषेकाला गागा भट्ट आले होते माहिती, तर त्या गागा भट्टांनी संभाजी महाराजांवर समयनय नावाचा ग्रंथ लिहिलाय राज्याभिषेकावेळी. आणि तो ग्रंथ लिहिताना गागा भट्ट असं म्हणतात की हा ग्रंथ मी संभाजी महाराजांच्या आनंदासाठी लिहिलाय. ते इतके हुशार आहे की त्यांची स्तुती करताना संस्कृत भाषा फिकी पडेल, असं गागा भट्ट म्हणतात. त्यांचं पण एक श्लोक आहे, ते म्हणतात, गागा भट्ट असं म्हणतात की श्रीमद भौसल वंशभूषणे शंभो सीतछत्रपत स्वानंदाय सदा कीर्ती प्रसादाय. म्हणजे या भोसले वंशाचे भूषण शंभूसाठी मी हा ग्रंथ लिहिते, त्यांना आनंद मिळो आणि त्यांची कीर्ती सगळीकडे पसरो, असं गागा भट्ट समयनय नावाचा ग्रंथात लिहितात.
केशव पंडित एक दुसरे त्यांनी राजाराम चरितम नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्या राजाराम चरितम ग्रंथात संभाजी महाराजांचं वर्णन करताना ते त्यांना सकल शास्त्र विचारशील आणि धर्मज्ञ शास्त्र कोविन अशा पदव्या देतात. त्यांनीच संभाजी महाराजांना ज्वलंत तेजस म्हटले. म्हणजे किती सुंदर विशेषणं केशव पंडितांनी संभाजी महाराजांसाठी वापरली ती राजाराम चरितमध्ये. आणि याच केशव पंडितांनी संभाजी महाराजांवर धर्मकल्पकता नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. ज्याला म्हणजे ह्या सगळ्या विद्वानांना आपल्या राजांबद्दल एवढं लिहावं असं वाटलं तर त्यांचा स्वतःचा अभ्यास आणि कर्तृत्व किती. संभाजी महाराज आवा ते युवराजपदी असताना किंवा आधी किती होता. नाही, मला तेच आता तुम्हाला पुढे विचारावंसं वाटतं की जागाभट्ट आले होते राज्याभिषेकाच्या वेळेला, तर त्यावेळेला युवराज्याभिषेक पण यांना युवराजपदी संभाजी महाराज विराजमान झाले होते. तर त्यावेळेला त्यांची राज्यकारभारातली पोझिशन म्हणतो आपण ते काय होती, त्यांचे अधिकार काय होते. त्यावेळेस मी आता तुम्हाला 2-3 रेफरन्स सांगणार आहे. ते सगळे पाश्चात्य लोकांनी लिहून ठेवले. त्यावेळी फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे इथं आला होता. तर त्या ॲबे कॅरेने असं लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडील अतिशय शूर असा 10,000 सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिलाय. ॲबे कॅरे पुढे असं म्हणतो की हा युवराज लहान आहे तरी तो धैर्यशील आहे आणि स्वतःच्या वडिलांच्या कीर्तीला शोभेल असा शूरवीर आहे. शिवाजी महाराजांसारखे युद्धकुशल वडिलांबरोबर राहून हा युद्धकलेत इतका तरबेज झालाय की एखाद्या कसलेल्या वयोवृद्ध सेनापतीशी तो बरोबरी करेल इतका तो तयार आहे. ते अतिशय मजबूत बांध्याचे आहेत आणि अतिस्वरूपवाने. त्यांचं सौंदर्य हाच सैनिकांचा त्यांच्याकडे आकर्षण वाढवणारा गुण आहे. सैनिक त्यांच्यावर खूप प्रेम करतात. ते शिवाजी महाराजांनी एवढाच मान ते युवराजांना देतात. उलट सैनिकांना आपल्या युवराजाच्या हाताखाली लढण्यात धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचं सगळं श्रेय आपल्या लाडक्या सेनापतीला म्हणजे युवराजांना देतात. आणि संभाजी महाराजांचं सुद्धा सैनिकांवर खूप प्रेम आहे. संभाजी महाराज पण कायम आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देतात. त्यांनी काही कर्तबगारी दाखवली तर ते त्यांना बक्षीस देतात. आणि या युवराजाची म्हणजे ॲबे पुढे असं म्हणतो की या युवराजाची इतकी स्तुती होते सगळीकडे की त्यांच्या वडिलांनाही त्याचा हेवा वाटावा. हे किती सुंदर वाक्य आहे बघा तुम्ही. म्हणजे सैनिकांचा सपोर्ट हा युवराजपदी असल्यापासून संभाजी महाराजांना आहे. अजून एक मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय की इंग्रज अधिकाऱ्यांच्या एका पत्रात असा उल्लेख केलाय की शिवाजी महाराजांनी आपले बरेचसे अधिकार आपल्या मुलाला दिलेत आणि हा युवराज हा समंजस आहे. म्हणजे इंग्रज अधिकारी असं पत्रात म्हणतात की युवराज संभाजीराजे समंजस आहे. खूप महत्वाचं वाक्य आहे. पुढे शिवाजी महाराजांचं आपल्याला माहिती की 3 एप्रिल 1680 रोजी निधन झालं. पण म्हणजे त्याच्यानंतर खरं तर संभाजी महाराज राजे छत्रपती व्हायला पाहिजे होते, पण ते लगेच नाही झाले. जानेवारी 16 जानेवारी 81 रोजी छत्रपती झाले. बरोबर. मग त्या दरम्यानच्या काळात नेमकं काय घडामोडी झाल्या. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं. ती बातमी संभाजी महाराजांना उशिरा कळाली आणि संभाजी महाराज तब्बल 2 महिन्यांनी रायगडावर आले. सगळ्या त्यांच्या स्वकीय जे शत्रू होते विरोधात त्यांना त्यांचं बंड थोपून त्यांचा बंदोबस्त करून संभाजी महाराज हे 18 जून 1680 रोजी रायगडावर आले. आता गंमत बघा, 3 एप्रिलला शिवाजी महाराजांचं निधन झाले. 18 जूनला संभाजी महाराज रायगडावर आले आणि 31 जुलैचं एक पत्र आहे मुघल दरबारातील अखबारात. तर त्या पत्रात असं मुल्लेरचा किल्लेदार आहे. मुल्लेर किल्ला हा स्वराज्याच्या उत्तर सीमेवर बागलान प्रांतात आहे. तर त्या मुल्लेरच्या किल्लेदार त्याचं नाव देवीसिंह नावाचा किल्लेदार आहे. तर तो किल्लेदार असं लिहितोय 31 जुलैच्या पत्रात की इथून पुढे 5 कोसावर शत्रू आलाय आणि त्याने एका छोट्या किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्लेचह म्हणतो तो. इथून पुढे 5 कोसावर एक छोट्या किल्ल्याची दुरुस्ती शत्रू सैन्य करते, तिथं धान्य गोळा ठेवते. आणि तो पुढे किल्लेदार असं सांगतो की आम्ही आमचे सैनिक बरेचसं पाठवलं आणि ते बांधकाम आम्ही थांबवलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं निधन झालंय आणि त्यानंतर 2-3 महिन्यातच संभाजी महाराजांनी स्वराज्याची सगळी दूर आपल्या हाती घेतली आणि ते उत्तरेकडच्या बागलान प्रांतावरील एका सीमेवर असलेले किल्ल्याच्या मुल्लेरसारखे किल्ल्याच्या समोर एका छोट्या किल्ल्याची दुरुस्ती करते. म्हणजे तत्काळ संभाजी महाराजांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. आता हा झाला 31 जुलैच्या पत्रातला संदर्भ. 31 जुलै म्हणजे ऑगस्ट महिन्यात उंदेरी किल्ल्यावर हल्ला केला. त्यानंतर पुढे डिसेंबर महिन्यात संभाजी महाराजांनी
सोलापूर किल्ल्यावर हल्ला केला. बर तर त्या सोलापूर किल्ल्यावर मुघलांतर्फे मनोहरदास गौड नावाचा एक राजपूत सरदार होता. मराठी आणि त्या मुघलांची चकमक झाली आणि संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पराभव केला आणि किल्ल्यातल्या बऱ्याचशा तोफा मराठ्यांनी पळवून आणल्या असं नोंद आहे. नंतर जानेवारीमध्ये 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. आता राज्याभिषेक झालाय, मोठा सण उत्सव साजरा करणार, पण शिवाजी महाराजांचीच नीती संभाजी महाराजांनी अवलंबली. 16 जानेवारीला 1681ला राज्याभिषेक झाला आणि 30 जानेवारी 1681 म्हणजे फक्त 14 दिवस 14-15 संभाजी महाराजांनी कुठं हल्ला केला तर तो बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाचं आवडतं शहर, त्या बुऱ्हाणपूरवर संभाजी महाराजांनी हल्ला केलाय. बापरे. त्या हल्ल्याचे खूप नोंदी इंटरेस्टिंग. आता छावा चित्रपटात सुद्धा तो हल्ला दाखवलाय. तर त्यावेळीच्या मुघल दरबाराच्या अखबारात त्याच्या नोंदी मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस असं सांगितलं त्या अखबारात अशी नोंद आहे की शत्रू सैन्य बुऱ्हाणपूरवर तुटून पडलं. त्यावेळी तिथं खानजा काकर खान नावाचा मुघलांतर्फे सरदार होता. त्याने खबरदारी बाळगली आणि किल्ला बंद करून ठेवला. परंतु मराठ्यांनी मग तिथं अशी पुरे होते वेगवेगळे, तर त्याच्यात करणपुरेवर शत्रू मराठी तुटून पडले आणि 3 दिवस राहून मराठ्यांनी ते बुऱ्हाणपूर पूर्ण लुटून सगळं हे केलं, दुर्दर्श केली थोडक्यात त्या बुऱ्हाणपूरची सगळी संपत्ती गोळा केली. आणि त्यावेळी शहजादा अकबर म्हणजे औरंगजेबाचा मुलगा, तर तो एक पत्र लिहितोय औरंगजेबाला. तर ते पत्र खूप सुंदर आहे, म्हणजे बुऱ्हाणपुराची मराठ्यांनी केली दुर्दशा त्या पत्रातून दिसते. तर तो असं सांगतोय अकबर की वास्तविकपणे हा दक्षिणेकडचा प्रदेश म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आणि बुऱ्हाणपूर शहर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ, परंतु मराठ्यांनी हे शहर पूर्ण बेचिराग करून टाकले, असं तो अकबर लिहितोय. आता बघा, 30 जानेवारीला बुऱ्हाणपूरची दुर्दशा केली मराठ्यांनी आणि फेब्रुवारी महिन्यात मराठ्यांनी आक्रमण कुठे केलं? औरंगाबाद शहरावर. बरं. हे खासा औरंगजेबाने वसवलेलं. म्हणजे त्यावेळी म्हणजे संभाजी महाराजांचा आत्मविश्वास बघा. आणि मला औरंगाबाद शहरावर त्यांनी हल्ला केला आणि औरंगाबाद शहर सुद्धा मराठ्यांनी औरंगाबाद शहराची पण दुर्दशा केली. आणि तोच शहजादा अकबर पुन्हा एकदा पत्र लिहितोय आपल्या वडिलांना की औरंगाबाद शहर हे तुम्ही वसवले, परंतु ते शहर आता मराठ्यांच्या मारामुळे पाऱ्यासारखं अस्थिर झाले. म्हणजे एवढं संभाजी महाराजांची दहशत औरंगजेबावर बसली. आता फेब्रुवारी महिन्यात मी सांगितलं की औरंगाबाद लुटलं. त्यानंतर पुढे मार्च एप्रिलमध्ये नळदुर्ग परिसर आहे, किल्ला नळदुर्ग खूप मोठा भूकोट किल्ला आहे, त्याच्यावर संभाजी महाराजांनी हल्ला केला. म्हणजे तुम्ही विचार करा, सोलापूर किल्ल्यावर हल्ला केला, नंतर बुऱ्हाणपूरवर केला, औरंगाबाद शहर लुटलं, नळदुर्ग, म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या भागावर आक्रमण करणं, जी शिवाजी महाराजांची जी गनिमी ना ती संभाजी महाराजांनी लगेच अवलंबली आणि औरंगजेबाला मग परेशान करून टाकलं. संभाजी महाराजांनी आपल्या अचाट साहस आणि बेदरकारपणाच्या जोरावर औरंगजेबाला शिकस्त दिली. तरी सुद्धा स्वराज्यातली काही मंडळी मुघलांना जाऊन मिळत होती. त्यापैकी एक म्हणजे सर्जेराव जेदे. संभाजी महाराजांना त्यांचा खूप राग आला. संभाजी महाराजांनी सर्जेराव जेदेला एक पत्र लिहिले. त्या पत्रात संभाजीराजे असं म्हणतात की 2 दिवसांचे मुघल, मग तुमचा हिशोब तो काय? म्हणजे बघा, 2 दिवसांचे मुघल आहेत, मग तुमचा काय? गनिमांसोबत तुम्हाला सुद्धा कापून काढील, असं संभाजी महाराज सर्जेराव जेदेंना ठणकावून सांगतात. मग सर्जेराव जेदेंना उपरती येते आणि ते संभाजी महाराजांना सामील होतात आणि मग संभाजी महाराज त्यांना रोयडा किल्ला घेण्याची आज्ञा देतात. संभाजी महाराजांच्या आज्ञेने पुढे सर्जेराव जेदे रोयडा किल्ला जिंकतात आणि संभाजी महाराज सुद्धा स्तुती केली. मग नंतर संभाजी महाराजांनी मग त्या सर्जेराव जेदेंना शिरपाव देऊन त्यांचा गौरव केलाय. वा. पण हे वाक्य किती सुंदर आहे, 2 दिवसांचे मुघल. म्हणजे खरं तर महाराज गेल्यानंतर तसं पाहिलं तर स्वराज्य राहायला पाहिजे होतं, होतच. आणि असं असताना पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि अर्थातच संभाजीराजांचे आणि महाराजांचे खूपच म्हणजे पितापुत्राच्या पलीकडचे त्यांचे ऋणानुबंध, म्हणजे शोक कुठेही व्यक्त करायला न थांबता आणि धडक लावली, चोख प्रत्युत्तर दिलं. आणि अजून एक कारण मुख्य ठरलं की शहजादा अकबर पत्रातून लिहिलं होतं त्यांनी बुऱ्हाणपूरचं आणि औरंगाबादचं शहराचं. मग त्या शहजादा अकबर पण बंडखोर निघाला, त्याने औरंगजेब विरुद्ध बंड केलं. मग त्यालाही कळालं की आता औरंगजेबाविरुद्ध बंड करायचंय तर आपल्याला मदत करणारे एकच राजा आहे अख्ख्या भारतात, तो म्हणजे संभाजीराजे.
आणि तो मग संभाजीराजांना भेटायला आला आणि ते औरंगजेबाला नाही आवडलं. ऑलरेडी औरंगजेबाचं जे बुरानपूर सगळ्यात आवडतं शहर संभाजी महाराजांनी उद्ध्वस्त केलंय. औरंगाबाद शहर सुद्धा लुटवस्त केला. त्यामुळं आणि त्यात आपल्या बंडखोर मुलाला संभाजी महाराजांनी आश्रय दिला. त्यामुळं मग औरंगजेबाला दक्षिणेत उतरावं लागलं आणि त्याला वाटलं की हे स्वराज्य एवढंच आहे, आपण ते सहज जिंकू. पण पुढे संभाजी महाराजांनी खूप मोठा लढा त्याच्या विरुद्ध केला. जंजिऱ्याच्या सिद्धीचा पण मुकाबला केला, ती एक मोठी मोहीम ठरली. तर त्याच्याबद्दल बरोबर. आता मगाशी मी बोलून सांगितलं होतं तुम्हाला की ऑगस्ट महिन्यात म्हणजे ऑगस्ट 1680 रोजी संभाजी महाराजांच्या आज्ञेने मराठ्यांनी उंदेरी किल्ल्यावर हल्ला केला. हा उंदेरी किल्ला खांदेरी किल्ल्याच्या समोर आहे. खांदेरी किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात होता आणि उंदेरी किल्ला हा सिद्धीने बांधला होता, तो सिद्धीच्या ताब्यात होता. आणि त्यावेळी म्हणजे ऑगस्ट 1680 रोजी 200 मराठ्यांनी मावळ्यांनी त्या उंदेरी किल्ल्यावर हल्ला केला, रात्री हल्ला केला. आणि त्यावेळी रात्र असल्यामुळं म्हणजे अंधार असल्यामुळं आणि त्या बेटावरचं ठाव ठिकाणं म्हणजे दरवाजा कुठे आहे माहिती नव्हतं आपल्या मावळ्यांना. त्यामुळं जे युद्ध झालं त्यावेळी तर त्या 200 मावळ्यांपैकी 80 मावळे मारले गेले, म्हणजे पराभव झाला त्या युद्धात. पण त्यावेळी सिद्धी क्रूर आहे. त्या सिद्धीने काय केलं की ते 80 मावळे जे मारले गेले त्यांची शिरं कापली सिद्धीने आणि ते मस्तक त्यांची घेऊन मुंबईला निघाला. आणि तो मुंबईला काय करणार होता, ती सगळी भाल्यावर टोचून तिथं तो किनाऱ्यावर प्रदर्शन करणार होता 80 मुंडक्यांची. पण ते इंग्रजांनी होऊ दिलं नाही. इंग्रज मुंबईला होते, त्यांनी ते होऊ दिलं नाही. मी या गोष्टीचा संभाजी महाराजांना खूप राग आला. त्यांनी ठरवलं आता याचा आपण बदला घ्यायचा. आणि बदला कुठे घ्यायचा, आता उंदेरी नाही, डायरेक्ट जंजिरा म्हणजे सिद्धीचं जे मर्मस्थान आहे जंजिरा किल्ला, अभेद्य किल्ला. म्हणजे जंजिऱ्याचं सिद्धी महाराज म्हणायचे जंजिऱ्याचं सिद्धी म्हणजे घरात जसा उंदीर तसा शत्रू. अगदी. आणि त्याला मुळापासून जर त्याचा नायनाट करायचा असेल तर त्याच्या मर्मस्थानावर घाव घातला पाहिजे. त्यामुळं संभाजी महाराज स्वतः जातीनिशी जंजिऱ्यावर हल्ला केला त्यांनी. आता जंजिऱ्याच्या समोर दंडाराजपुरीचा किल्ला आहे. तर संभाजी महाराजांनी प्रचंड तोफखाना सोबत नेला आणि सलग 15 दिवस त्यांनी जंजिऱ्याच्या समोरचा जो दंडाराजपुरी त्या किल्ल्यावर हल्ला केला, तोफांचा हल्ला केला. आता 15 दिवस तोफांचा मारा होतोय, त्यामुळे ते दंडाराजपुरीच्या सगळ्या भिंती आहेत कोटाच्या त्या जमीनदोस्त झाल्या आणि तो संभाजी महाराजांनी हस्तगत केला. दंडाराजपुरीवर भगवा फडकला. मग आता संभाजी महाराजांनी आपला मोर्चा मग जंजिऱ्यावर वळवला. आणि त्यावेळी तिथं इंग्रज अधिकारी होते, मुघलांचा एक सरदार पण होता याकूत खान, पण ते दंडाराजपुरी ते व्यापार व्हायचे, त्यामुळे ही लोक असायची सगळी. तर त्यावेळी इंग्रज अधिकारी पत्रात लिहितात, त्यांच्या राजाला लिहितात की ते पत्रात इंग्रज अधिकारी असं म्हणतात की जोपर्यंत जंजिरेचा सिद्धी तह करत नाही किंवा माघार घेत नाही तोपर्यंत आता संभाजीराजास शांतता मिळणार नाही. बापरे. म्हणजे त्यांनी तोफांचा मारा जंजिऱ्यावर केलाय. तिथं याकूत खान नावाचा एक औरंगजेबाचा पण सरदार आहे. तो औरंगजेबाला कळवतोय की शिवाजी महाराजांच्या मुलाने म्हणजे संभाजी महाराजांनी तोफा लावल्या जंजिऱ्यावर आणि किल्लेदाराशी मुकाबला केलाय. दिवस रात्र तोफांचा मारा जंजिऱ्यावर चाललाय आणि तोफगळे सतत जंजिऱ्यात फेकले गेले जात आहेत आणि प्रत्येक तोफगळ्याचं वजन 4.25 शेर आहे असं नोंद आहे पत्रांमध्ये. आणि संभाजी महाराजांनी म्हणजे आरामच नाही दिला जंजिऱ्याचा. ते त्यावेळी जंजिऱ्यामध्ये ना सिद्धीचे 2 लोक महत्वाचे होते, एक सिद्धी कासम आणि सिद्धी खैरात खान. हे दोघंही ना त्या माऱ्यामुळे त्यांना आश्रय नाही राहिला. तिथले जे सगळ्या इमारती त्या सगळ्या जमीनदोस्त झाल्या. मग जंजिऱ्याचा तुम्ही किल्ला पाहिला असेल तर वर बाले किल्ला आहे, टेकडी, तर त्या टेकडीच्या मागे दगडामागे ते लपून बसले. बापरे. त्यावेळी फक्त एकच अडचण होती संभाजी महाराजांना, मध्ये पाण्यामध्ये येतो, तर सिद्धीला बाकी समुद्रमार्गे त्याला रसद पोहोचवायची. मग संभाजी महाराजांनी काय केलं असेल, संभाजी महाराजांनी एक आचाट प्रयोग आरंभला. तो जो पाणी जी खाडी आहे ती बुजवायचा संभाजी महाराजांनी प्रयत्न केला. पाणी पाणी बुडू म्हणजे ते पाण्यात एक सेतू बांधायचा. म्हणजे त्या काळी अशक्य वाटेल, अद्भुत वाटेल असा प्रयोग संभाजी महाराजांनी आरंभला. त्या खाडीचं पण लांबी रुंदी सगळी इंग्रजांनी लिहून ठेवली की ते 800 वार रुंद आणि 30 वार लांब अशी ती खाडी आहे. ती संभाजी महाराजांनी दगड, लाकूड आणि कापसाच्या गाठी टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला. बापरे. म्हणजे त्या काळी म्हणजे प्रभू रामचंद्राने जे सेतू केला होता त्यानंतर जर कोण प्रयोग करणार असेल तर ते संभाजीराजे होते.
आणि तो म्हणजे यशस्वी पण झाला असता. पण नेमकं त्यावेळी जंजिऱ्याच्या सिद्धीच्या मदतीला हसन अली खान नावाचा एक सरदार आहे मुघल, तो कोकणात उतरला. त्यामुळं मग दुर्दैवाने संभाजी महाराजांना ती मोहीम अर्धवट सोडावी लागली. पण जी दहशत बसली जंजिऱ्याच्या सिद्धीला, तो नंतर तो लवकर संभाजी महाराजांच्या वाट्याला केला नाही. म्हणजे पूर्ण संभाजी महाराजांनी सिद्धीची जिरवलीच थोडक्यात. आणि निकराने चिकाटीने विशेष गुण आहे. म्हणजे मला तसं त्यांनी जसा हा जंजिऱ्याच्या सिद्धीबरोबरचा लढा, तशी महाराजांची इंग्रजांबरोबर पण मोठी लढाई झाली. महाराजांना सगळीकडे दुर्दैवाने सगळीकडे शत्रू होते. स्वकीय तर होतेच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि औरंगजेब खासा. आता आपण सिद्धीचं पाहिलं, इंग्रज. शिवाजी महाराज असं म्हणायचे की टोपीकार सावकार लाबड जाते, म्हणजे डोळ्यातील काजळ चोरून येतील तरी पत्ता लागू द्या. बरोबर. आणि ते जरी वरवर व्यापाराचं नाटक करत असले तरी त्यांची इच्छा आहे की हा इथला प्रांत जिंकायचे. म्हणजे त्यांचे खावण, म्हणजे त्यांचे जे राजे तिकडचे राजेच आहेत ते, त्यांना व्यापार हा बहाणा आहे. बरोबर. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना पुरते ओळखून होते आणि संभाजी महाराजांनी त्याचे धडे घेतले होते शिवाजी महाराजांकडून. आणि या इंग्रजांची आणि पोर्तुगीज दोन मेन आरमारी सत्ता होत्या, मुख्य सत्ता होत्या. यांना जरब बसावी म्हणून संभाजी महाराजांनी कोणाशी मैत्री करावी? संभाजी महाराजांनी अरबांशी मैत्री केली. अरबांशी नोंद आहे. इंग्रज स्वतः पत्रात लिहितात की पोर्तुगीज आणि इंग्रजांना दहशत बसावी म्हणून संभाजी महाराजांनी अरबांशी मैत्री केली. आणि यात मुख्य मी तुम्हाला सांगतो, आता आपल्याला माहिती की शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा बंदोबस्त करण्यासाठी खांदेरी बेटावर किल्ला बांधला. तर त्या खांदेरी बेटावर किल्ला बांधल्यामुळे मुंबईला उपद्रव झाला, इंग्रजांच्या हालचालींना थोडे वचत बसला. तर संभाजी महाराजांनी पण तो धडा गिरवला आणि मुंबई बेटाजवळचं एलिफंटा केव्ज माहिती आपल्याला, तर ते एलिफंटा आणि कारंजा नावाचं बेट आहे ते संभाजी महाराजांनी जिंकून घेतलं. अच्छा. आणि त्या नुसतं जिंकून घेतलं नाही, तिथं किल्ला बांधण्याचा संभाजी महाराजांनी प्रयत्न केला. मग इंग्रज अधिकारी, एक पत्र आहे इंग्रज अधिकाऱ्यांचं, ते पत्र मी तुम्हाला सांगतो. इंग्रज अधिकाऱ्याने तिथं मुंबईचा जो गव्हर्नर होता, केजविन नावाचा गव्हर्नर होता, त्यांनी आपल्या इंग्लंडच्या राजाला, चार्ल्स राजाला पत्र लिहिलंय. त्या पत्रात तो केजविन असं म्हणतो की आपल्या शेजारी असलेल्या, म्हणजे आपल्या शेजारी संभाजी महाराजांसारख्या बलवान राजाने पोर्तुगीजांचा 40 मैल लांबीचा प्रदेश पूर्ण बेचिराग करून टाकलाय. 40 मैल लांबीचा. आणि त्यांनी तो तर केलाच बेचिराग, पण आपले सुद्धा एलिफंटा आणि कारंजा बेट त्यांनी ताब्यात घेतले. आणि हा बलवान राजा आपल्या सीमेवर आता उभा आहे आणि किती सैन्यानिशी? 30,000 सैन्यानिशी आपल्या मुंबईच्या सीमेवर उभा आहे आणि आपल्याला धमकी देतोय आणि आपल्याकडून मागणी करतोय. काय काय मागणी केली ना संभाजी महाराजांनी, तो ते पत्रात सांगतोय. संभाजी महाराजांनी त्याच्याकडं 400 पिंप बंदुकीची दारू, 4,000 पौंड कथील तोफांसाठी, 60 मोठ्या तोफा, 150 लहान बोटी, एक मुख्य बोट आणि 400 वार कापड याची मागणी इंग्रजांकडे केली. आणि तो पुढे केजविन असं म्हणतोय की जर ही मी पूर्ण केली नाही तर संभाजी महाराज म्हणतात की आम्ही तुमचा नाश करू, म्हणजे अशी धमकी दिली. अजून एक सांगायचं तुम्हाला वाटतंय की शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी तह केला होता 1680 साली खांदेरीच्या प्रकरणावरून. त्यावेळी त्यांनी कडक निर्बंध घातले होते व्यापारावरती. संभाजी महाराजांनी त्याच्यापेक्षा जास्त निर्बंध इंग्रजांवर बांधले. त्या इंग्रजांना कर्नाटकामध्ये वाखारी बांधायच्या होत्या. संभाजी महाराजांनी त्यांना सांगितले की समुद्रकिनारी तुम्ही वाखारी बांधायची नाही, समुद्रकिनारी बांधले तर ते किल्ल्यासारखं बांधकाम करतात, तोफा ठेवतात, मग ते राजे होतात त्या भागाचे. संभाजी महाराजांनी त्यांना ठणकावून सांगितले की तुम्हाला वाखारी बांधायच्या तर तुम्ही किनाऱ्यापासून दूर आणि ठराविक लांबी रुंदीच्या उंचीच्या वाखारी बांधायच्या, असं संभाजी महाराजांनी तहामध्ये सांगितले. किती दूरदृष्टी इंग्रजांवर वचक ठेवलंय. छत्रपतींच्या कर्तृत्वाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांची दूरदृष्टी, बारकाईने सगळ्यांवरती लक्ष ठेवून असणं आणि स्वराज्य चालवता चालवता मोहिमा पण राबवणं, म्हणजे असा सगळा एकूण त्यांचा प्रवास दिसतो. तुम्ही आता जसं सांगितलात की इंग्रज जसे स्वराज्याला उपद्रव करत होते तसं पोर्तुगीजांचाही खूप मोठा उपद्रव होता आणि त्यांच्यावरही महाराजांनी वचक बसवला. तर त्या लढाईबद्दल तुम्हाला सांगू का, म्हणजे त्या काळात पोर्तुगीज ही जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रबळ सत्ता, आरमारी सत्ता. म्हणजे जगात जो समुद्र आहे त्याच्यावर हक्क जर कोण त्या काळी गाजवत असेल तर ते म्हणजे पोर्तुगीज. म्हणजे तुम्हाला समुद्रमार्गे व्यापार करायचा असेल, फिरायचा असेल
तरी पोर्तुगीजांचं तुम्हाला कर भरायला लागायचं. त्याला कार्ताज म्हणतात. कार्ताज. बर. तर एवढं पोर्तुगीजांचं वचक होता पूर्ण समुद्रावर, जगाच्या पाठीवर. आणि या जगाच्या पाठीवर जर या पोर्तुगीज म्हणजे आरमारी शक्तीची सगळ्यात जर जास्त नाचक्की कोणी केली असेल तर ती संभाजी महाराजांनी. ती कशी केली मी तुम्हाला आता सांगतो, डिटेलमध्ये सांगतो. त्याची ठिणगी अंजदेव प्रकरणावरून पडली. कुठलं प्रकार? अंजदेव बेट. अंजदेव बेट. तो त्याचं तुम्हाला मी आज सविस्तर सांगतो. कारवार प्रांताजवळ अंजदेव बेट आहे. तर त्या बेटावर संभाजी महाराजांनी ते बेट ताब्यात घेतलं आणि त्या बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली. तर आता हे गोव्याच्या जवळचं बेट आहे. त्याची माहिती एक पोर्तुगीजाचा जो विजरे असतो त्याचा सेक्रेटरी दोनतार लुईस गोन्साल्विस नावाचा एक सेक्रेटरी होता. तर त्याला कळालं की संभाजी महाराजांनी अंजदेव बेट ताब्यात घेतले. त्याने लगेच ती माहिती आपल्या विजरेकडे केली की अंजदेव बेट संभाजी महाराजांनी जिंकून घेतलं. आता ही खूप मोठी बातमी आहे. मग त्या विजरे जो पंजीबदी होता त्यांनी लगेच त्याच्या मंत्र्यांची ताबडतोब बैठक घेतली आणि बैठकीला बोलवलं की त्या बैठकीत असं सांगितलं की संभाजी महाराजांनी अंजदेव बेट ताब्यात घेतलंय. तिथं चुना व दगड पाठवण्याची त्यांनी व्यवस्था केली. त्या किल्ला बांधायला वाटेल जो काही खर्च आहे तो करायला संभाजी महाराज तयार आहे असं त्यांना माहिती कळाली होती. तर आता पुढे उपाययोजना काय करायचं. मग त्या विजरेच्या बैठकीत असं ठरलं की आता वेळ अजिबात दौडायचा नाही. आपण ते बेट लगेच ताब्यात घ्यायचं. तिथं संभाजी महाराजांच्या माणसांना थांबून द्यायचं नाही. आपण तिथं तोफा ठेवायचं. त्या बेटाच्या रक्षणासाठी आरमार ठेवायचं आणि लगेच किल्ला बांधायला सुरुवात करायची संभाजी महाराज पोचायच्या आधी. आणि केवळ 6 महिन्यात पोर्तुगीजांनी ते बेट ताब्यात घेऊन तिथे किल्ला बांधून टाकला संभाजी महाराजांच्या भीतीपोटी. आता का? कारण जसं शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधला, मगाशी मी सांगितलं इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी, पण इंग्रजांवर वचक तर बसलंच त्या खांदेरी किल्ल्यामुळे, पण तिथं बाजूला चौलचा जो प्रांत आहे तिथं पोर्तुगीज होते. तर त्या चौलवर पण वचक बसला. आणि जर अंजदेव बेट जर संभाजी महाराजांनी जिंकलं असतं तर कारवार जो प्रांत आहे ना, म्हणजे कर्नाटक मध्ये यायचं ते. तर कर्नाटक हे गोव्याचं धान्य कोठार होतं. म्हणजे गोव्याला सगळं धान्य सामुग्री ते कर्नाटकातून यायची. आणि जर अंजदेव बेट संभाजी महाराजांनी जिथं किल्ला बांधला असता तर धान्य सामुग्री बंद झाली असते. त्यामुळं पोर्तुगीजांनी लगेच हालचाल केली आणि 6 महिन्याच्या आत तिथं किल्ला बांधला. आता ही बातमी कळली संभाजी महाराजांना. त्यांना नाही आवडलं आणि तिथं मग ठिणगी पडली पोर्तुगीज आणि संभाजी महाराजांमध्ये. आता मग संभाजी महाराज पण काही कच्च्या गुरुची चेले म्हटले, आता यांना आपण पुढचा बंदोबस्त करायचा, पुरता दाडा शिकवायचा. मग आपल्या संभाजी महाराजांच्या जवळ पोर्तुगीजांच्या ताब्यातले किल्ले कोणते? एक चौलचा प्रांत आणि कोर्ले रेवदंडा किल्ले अलिबागच्या जवळ आहेत ते. मग संभाजी महाराज स्वतः जातीनिशी 2000चं घोडदळ आणि 4000चं पायदळ घेऊन संभाजी महाराज स्वतः चौलच्या किल्ल्यावर आणि कोर्ले रेवदंडा किल्ल्यावर तुटून पडले. संभाजी महाराजांचं आक्रमण इतकं जबरदस्त होतं की तिथले जे कोर्ले रेवदंडावरचे जे फिरंगी आहेत, पोर्तुगीज लोक आहेत, ती गोव्याकडे पळून गेली. त्यांची हिंमतच नाही राहिली की त्यांना तोंड द्यायची. आणि जे फिरंगी राहिले त्यांनी मुंबईला इंग्रजांचा आश्रय घेतला. आणि मग जे काही राहिले होते सैन्य, कोर्लेवर असू दे, रेवदंडावर असू दे, त्यांनी गोव्याचा जो मेन विजरे त्यांच्याकडे मागणी केली मदतीसाठी. आता गोव्याकडचा विजराई इकडे मदत लगेच पाठवू शकत नाही. मग गोव्याच्या विजराईने काही एक युक्ती केली की तिथं फोंडा किल्ला आहे गोव्याच्या मध्ये आणि तो मराठ्यांच्या ताब्यात होता. तर इकडचा वेढा उठवायचा असेल तर आपण फोंडा किल्ल्यावर हल्ला करायचा असं विजराईने ठरवलं. आणि तो विजराई मग फोंडा किल्ल्यावर त्याने हल्ला केला. संभाजी महाराजांनी ही बातमी कळाली की फोंडा किल्ल्यावर विजराई चालून जातो गेला. मग संभाजी महाराजांनी सुद्धा हा वेढा दुसरीकडे सोपवला आणि स्वतः संभाजी महाराज फोंडा किल्ल्याच्या मदतीसाठी गेले. आता हा फोंडा किल्ला आहे तो पहिल्यांदा आदिलशाहच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी तो जिंकला आणि त्याचा जीर्णोद्धार केला. आणि शिवाजी महाराजांच्या ताब्यात म्हणजे त्या फोंडा किल्ल्यावर त्यावेळी जेव्हा विजराई चालून आला त्यावेळी किल्लेदार म्हणून केसजी कंक, जे शिवाजी महाराजांचे बालपणापासूनचे सहकारी, येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक, कृष्णाजी म्हणजे त्यांचा मुलगा, ते दोघं त्या फोंडा किल्ल्यावर होते. आणि विजराई पोर्तुगीजांकडे तोफा, अत्याधुनिक तोफा, आणि विजराई मोठी फौज घेऊन फोंडा किल्ल्यावर तुटून पडलं, म्हणजे आक्रमण केलं त्यांनी. आता त्यावेळी विजराईकडे तोफा अत्याधुनिक असल्यामुळं फोंडा किल्ला एवढा मजबूत किल्ला नव्हता. तर विजराईंच्या तोफखान्यापुढे फोंडा किल्ल्याची बरीचशी नासधूस झाली. म्हणजे त्याच्या भिंती बऱ्याचशा पडून गेल्या
तरी येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला. आणि सुदैवाने स्वतः संभाजीराजे 15,000 सैन्य घेऊन फोंडा किल्ल्याच्या मदतीस आले. पोचले. विजयी जिंकणार होता तो किल्ला, कारण त्या युद्धामध्ये तोफांचा मारा लागून म्हणजे जखमी होऊन येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक दोन्ही जखमी झाले होते. म्हणजे तो किल्ला विजयीच्या ताब्यात जाणार होत्या. तेवढ्यात संभाजीराजे वेळेवर पोहोचले आणि संभाजी महाराज इतक्या त्यांच्या माऱ्यापुढे टिकावं लागणं विजयीला कळाले की शक्य नाही. त्यामुळे विजयी तो मोहीम अर्धवट टाकून परत गोव्याला पळून गेला. मग संभाजी महाराजांनी मग त्या पितापुत्र म्हणजे येसाजी कंक आणि कृष्णाजी कंकांची विचारपूस केली. मग त्यावेळेस ते जखमी झाले होते. नंतर आता संभाजी महाराजांना राग अनावर झाला, कारण कृष्णाजी कंक म्हणजे जखमी झाले होते आणि आता याला कायमचा धाडा शिकवायचा विजयीचा. मग संभाजी महाराजांनी काय केलं की जे गोवा शहर आहे मेन, तर त्या गोव्या शहराच्या बाजूला जुवे नावाचं बेट आहे. तर त्या जुवे बेटावर संभाजी महाराजांनी आक्रमण केलं. गोव्या शहराच्या बाजूलाच असलेल्या बेटावर. आणि किती लोकांनी आक्रमण केलं? सुरुवातीला फक्त 40 लोक रात्रीच्या अंधारात त्या जुवे बेटावर चालून गेली. तर त्या जुवे बेटावर सांती इस्तवाव नावाचा किल्ला आहे छोटा. आणि मराठ्यांनी रात्रीच्या अंधारात फक्त 40 मराठ्यांनी शिड्या लावून तो किल्ला जिंकला रात्री. आणि संभाजी महाराज दुसऱ्या बाजूला 300 घोडेस्वारांबरोबर होते तिथं. त्यांना आवाज देण्यासाठी तिथं तोफगोळ्याचा मारा केला, तोफा चालवल्या मराठ्यांनी. आणि तो तोफांचा आवाज विजयीला सुद्धा ऐकू गेला गोव्या शहरात. त्याला कळालं, लगेच बातमी कळाली की फक्त 40 लोकांनी येऊन आपला किल्ला जिंकला, आपल्या राजधानीच्या जवळचा. तो पण चिडला, त्याला वाटलं फक्त 40 लोक आहेत. तो काय सैन्य घेऊन जुवे बेटावर चालून गेला. त्याला कळलंच नाही पहिल्यांदा की संभाजीराजे पण दुसरीकडे आहेत. तर मराठी पण हुशार होते, तर त्यांनी आधी नाटक केलं विजयीच्या सैन्यापुढे की घाबरून पळत सुटले ते. मग विजयीला अजून जोश आला, तो त्यांच्या मागं लागला. आणि त्याच वेळी संभाजीराजे 300 घोडेस्वार घेऊन त्याच्यावर तुटून पडले. संभाजीराजांना तुटून पडल्याचं पाहिल्यावर तो घाबरला विजयी. आणि जुवे बेट हा उंच बेटावर आहे, खाली नदी आहे. आणि मग पोर्तुगीज घाबरले, विजयी घाबरला आणि ते डोंगरापासून खाली उतराकडे पळत सुटले. आणि त्यावेळी गंमत सांगू की नदीला पूर होता, पाणी तुडुंब भरली होती नदी. म्हणजे एका बाजूला संभाजीराजे चालून येतात घोड्यावर बसून आणि खाली नदी आहे, नदीला प्रचंड पाणी आहे. इकडे आड तिकडे विजयी सुद्धा घाबरला. तो आपला जीव वाचवण्याच्या दृष्टीने तो नदीकडे पळत सुटला डोंगर उतारापासून. आणि संभाजीराजेंना पण त्याला अद्दल घडवायची होती. संभाजीराजे सुद्धा घोड्यावर त्याच्या मागे पाठलाग करत राहिले. आणि त्यावेळी पाण्याचा भरती होती समुद्राला, त्यामुळे नदी पण दुथडी भरून वाहत होती. पाण्याचा फुगवटा होता. कित्येक पोर्तुगीज सैन्य वाहून गेले, मेले. विजयी सुद्धा छातीभर पाण्यात उतरला आणि तिथं मचवे होते त्याला वाचवण्यासाठी. ते एका मचव्यात बसून तो पळाला. संभाजी महाराजांना कळलं की मचव्यात बसून पळू लागलाय. संभाजी महाराजांनी विचारच केला नाही पुढं. पाणी नदीत तुडुंब भरली. संभाजी महाराजांनी आपला अख्खा घोडा त्या पाण्यात टाकला आणि त्याचा पाठलाग करू लागले. म्हणजे हे दृश्य किती म्हणजे विलक्षण आहे. अंगावर काटा दृश्य. संभाजी महाराज त्या विजयीच्या मागे लागलेत नदीत घोडा घालून. आणि त्यावेळी नदीचा जोर प्रवाह इतका वेगवान होता की संभाजीराजेंचा घोडाच पवनीला लागला, म्हणजे वाहून जायला लागला. त्यावेळी संभाजीराजेंचे बरोबर सहकारी होते खंडोबा लाड. त्यांनी धैर्य करून आत उडी घेतली आणि संभाजी महाराजांना घोड्यासकट बाहेर काढलं. विजयी थोडक्यात वाचला. त्यावेळेचं पत्र आहे, त्यावेळेस असं सांगितलंय की म्हणजे ही फजिती होती विजयीची. तो जीव वाचून जीवावर वाचलं त्याचा थोडक्यात. तर त्या पत्रात असं सांगितलंय की त्या दिवशी पोर्तुगीजांनी पूर्वेकडील लढाईत, म्हणजे ते पोर्तुगीज सगळ्यात प्रबळ राजसत्ता आरमारी, त्या दिवशी पूर्वेकडील लढाईत कधीच अनुभवला नसेल असा दुर्दैवी प्रसंग पोर्तुगीजांनी अनुभवला. आणि त्या दिवशी गोवे घ्यायचंच होतं, परंतु फिरंगियाचे दैव समुद्राने रक्षले. म्हणजे समुद्राने या पोर्तुगीजांचं रक्षण केलं, कारण नदी दुथडी भरून वाहत होती. जर त्या नदीला पूर नसता तर विजयी त्याच दिवशी संभाजी महाराजांकडून मारला गेला असता आणि सगळं गोवा शहर हे संभाजी महाराजांच्या ताब्यात आलं असतं. आता पुढची गंमत सांगतो मी तुम्हाला. विजयी खूप घाबरलाय, थोडक्यात वाचला. विजयी तिथून तडक कुठे गेला? सेंट झेवियर चर्च आहे गोव्यात. सेंट झेवियर चर्च,
त्या चर्चमध्ये गेला. घर तिथं ते सेंट झेवियर, जो झेवियर संत आहे त्याचं ममी आहे, थडगे आहे त्याचं. तर तो डायरेक्ट त्या सेंट झेवियर चर्चात गेला. तिथं तळघरात त्या थडगं होतं, त्या थडग्यापाशी गेला. तो कोंडी आलवर नावाचा विजरई आहे. तर तो इतका घाबरला, तर तो त्या थडग्याच्या जवळ गेला तळघरात त्या चर्च मधल्या, आणि तिथं तो रडू लागला. बापरे, त्याला आता हेच नाही राहिलं, ताकदच नाही राहिली. तर तो थडग्यावर आनाभाका करू लागला, या थडग्याला म्हणजे प्रार्थना करू लागला की आता या गोव्या शहराला जर कोण वाचू शकतो तर तूच आमचा देव आहे. तर त्यांनी सगळी त्याची राजवस्त्र, त्याचे जे सगळं मानदंड सगळं त्या थडग्यापाशी ठेवले आणि तो सांगितलं की आता फक्त तूच मला वाचू शकतो. म्हणजे अशी प्रसंग होता. मला 2 शब्द इथे मराठीतले आठवतात. एक म्हणजे चित्त थरारक चित्त आणि ही एक म्हणजे गलित गात्र. तिथे विजरेची अवस्था गलित गात्र झाली जर कधीच विसरणार नाही. आणि सेतू माधव पगडी जे थोर इतिहासकार आहे, त्यांचं वाक्य खूप सुंदर आहे. म्हणजे ते सेतू माधवराव पगडी असं म्हणतात की संभाजी महाराजांच्या आक्रमणामुळे कधी नव्हे तेवढे गोवे शहर असह्य झाले होते. म्हणजे त्यांना भीती वाटली होती की आता हा जिंकून घेणार संभाजी महाराज गोवा. आणि नेमकं त्यावेळी औरंगजेबाचा मोठा मुलगा शहजादा मुअज्जम हा लाखोंची फौज घेऊन गोवा प्रांतात आला. त्यामुळं संभाजी महाराजांना गोवे शहर जिंकून घेता नाही आलं. थोडक्यासाठी सेतू माधवराव पगडींचं तेच पुढं वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात की जर जो शहजादा मुअज्जम गोव्यांच्या मदतीला नसता आला तर 1961 साली गोवा स्वतंत्र झाला. तर तो 1961 साली जो गोवा स्वतंत्र झालाय ना, तो 1682 साली स्वतंत्र झाला असता. किती सुंदर वाक्य आहे. आणि त्यावेळी ना म्हणजे पोर्तुगीजांवर संभाजी महाराजांची इतकी दहशत बसली होती की आता म्हणतो आपण की पोर्तुगीजांच्या ताब्यात त्यावेळी फक्त 4 किल्ले होते. 4च किल्ले शिल्लक राहिले होते. बाकी सगळा गोवा संभाजी महाराजांनी जिंकून घेतला होता. 4 किल्ल्यांपैकी सांगतो साष्टी प्रांत आणि बारदेश प्रांत. तर त्या बारदेशामधले आगवाद किल्ला, जो फोर्ट आगवाद आणि रेस मागूस, हे 2 किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. आणि साष्टी प्रांतातील रायतूर आणि मुरगाव हे 4च किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. त्यामुळे मग पोर्तुगीजांना मग संभाजी महाराजांबरोबर तह करावा लागला. आणि तो तह हा कर्नाटक प्रांतात भीमगड किल्ला आहे, तर तिथं तो तह झाला. आणि त्या तहाच्या वेळेस कवी कलश होते उपस्थित. मग पोर्तुगीज परत संभाजीराजांच्या वाट्याला गेले नाही. म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात पोर्तुगीजांची नाचक्की जर कोणी केली असेल तर ती संभाजी महाराजांनी. तो धसकाच घेतला असेल त्यांनी, म्हणजे झोपेत सुद्धा त्या याला विसरला. कोंडी दिला आलवर जो विजरे ना, तो कधीच विसरला तसं. म्हणजे आता आपण गमतीमध्ये किंवा सहज हे बोलून जातो, पण प्रत्यक्ष त्या रात्री त्या किल्ल्यावर स्वारी करते थरार असेल एवढा की पाणी वाहतंय आणि त्याच्यात गोडा फेकायचा, हे धाडस फक्त संभाजी महाराजच करू महाराजच करू शकतात. बरीच त्यांच्या प्रत्येक मोहिमा धाडसी होत्या. आणि मला असं वाटतं की मगाशी बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला होता त्याचा, की सगळ्यात मोठी मोहीम किंवा मोठा टप्पा आयुष्यातला म्हणजे औरंगजेबाबरोबर त्यांनी मांडलेलं युद्ध सगळ्यात मोठं धाडस होतं ते. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता औरंगजेब हा सामान्य नाही, ते त्या काळातला आशिया खंडातला सगळ्यात बलाढ्य बादशाह. आणि तो खासा दक्षिणेत उतरला. त्याच्याकडे फौज फाटक किती, एक मी तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे औरंगजेब कमीत कमी 7-8 लाखाची फौज घेऊन संभाजी महाराजांवर चालून आलाय. 7-8 लाखाची फौज. आता एक कशावरून मी तुम्हाला सांगतो. औरंगजेबाच्या दरबारात एक डॉक्टर होते, जॉन फ्रान्सिस करेरी. तर त्यांनी लिहून ठेवले की त्यावेळी औरंगजेबाची जी छावणी आहे, फक्त औरंगजेबाची छावणी बरं का, तर ती कृष्णा नदीच्या काठीवर गलगली नावाचं एक गाव आहे, तिथं पडली होती. पण फक्त औरंगजेबाच्या छावणीचं वर्णन तो डॉक्टर करतोय, करेरी नावाचा डॉक्टर. तर तो असं म्हणतो की त्या छावणीत 1 लाख पायदळ आहे, 60,000 घोडेस्वार आहेत, 50,000 सामान वाहून जायला उंट आहेत, आणि किमान नोकर व्यापारी असे बाकीचे 5-6 लोक आहेत. 5-6 लाख लोक आहेत. म्हणजे विचार करा. आणि तिथं म्हणजे ती छावणी म्हणजे एक मोठं शहर, जे पुणे मुंबई सारखं शहर म्हणजे औरंगजेबाची छावणी. आणि तिथं 250 बाजार भरायचे त्या छावणीत. आणि त्या छावणीचा विस्तार 30 मैल लांब, असं तो जॉन फ्रान्सिस जेमिली करेरी करतोय संभाजीराजांना पकडायला. म्हणजे फक्त औरंगजेबाची छावणी एवढी, 1 लाख पायदळ, 60,000 घोडेस्वार, 50,000 उंट, 3,000 हत्ती, 5 लाख व्यापारी आणि काम करणारे लोक. म्हणजे इतका मोठा लवाजमा घेऊन औरंगजेब आलाय.
आणि बाकीची त्याची फौज सगळीकडे विखुरलेली आहे. मी तेच म्हणत 7-8 लाखांची फौज घेऊन तो आला. त्याच्याबरोबर त्याचे इतर सरदार आणि त्यांच्या फौजा आणि ती संख्या वेगळी असे. हा, किमान 7-8 लाखांची फौज घेऊन तो औरंगजेब चालून आलाय. आता त्याला वाटलं की हा श्री गणेशा कुठून करायचा, तर तो नाशिक, त्यावेळेस गुलशनाबाद, म्हणजे मुघलांकडे होतं ते, गुलशनाबाद नाव होतं नाशिकचं. तर त्याने ठरवलं की नाशिकच्या जवळ हा रामशेज नावाचा किल्ला आहे, छोटा टेकडीवाजा किल्ला आहे. तर त्याला वाटलं, औरंगजेबाला वाटलं की हा छोटासा टेकडीवाजा किल्ला आहे, आपण हा आपल्या लाखोंच्या फौजेसमोर लगेच जिंकून घेऊ. मग त्याने रामशेजला वेढा दिला. आता सुरुवातच इतकी जबरदस्त झाली ना, म्हणजे संभाजी, म्हणजे त्या काळात जे शिवकाळात नेतृत्वाबद्दल खूप निष्ठा होती. म्हणजे शत्रू किती बलाढ्य असला तरी एनकेन प्रकारे आपण जेवढी जास्त लढा देवी तेवढे आपले मावळे लढायचे. म्हणजे साधन सामुग्री कमी असताना सुद्धा. आता मी ते का सांगतो, त्यावेळेस रामशेजवर तोफा नव्हत्या. बर, आता मुख्य तोफाच आहेत किल्ल्यांवर. तर औरंगजेबाच्या लाखोंची फौजेचा वेढा आहे, रामशेजवर तोफा नव्हत्या, लोखंडी तोफा नव्हत्या. किल्लेदाराने काय केलं असेल, किल्लेदाराने लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफा, नोंद आहे अशी ऐतिहासिक कागदपत्रात. लाकडाच्या तोफा बनवल्या, त्यात आत चांबडं लावलं आणि तिथून दारुगोळ्याचा मारा केला. औरंगजेबाचाच इतिहासकार असं म्हणतो की त्या तोफा मराठ्यांनी इतक्या भारी बनवल्या की लाकडाची एक एक तोफ 10 तोफांचं आमचे काम करायचे. बाप रे. आणि गंमत बघा की रामशेजला वेढा पडला. सुरुवातीला शहाबुद्दीन खान नावाचा सरदार होता वेड्यावर. त्याने किल्ल्याच्या समोर एक टेकडी आहे, तिथं दमदमे रचले, तिथून तोफांचा मारा केला. पण हा रामशेजचा किल्लेदार पण चिवट होता. त्याने मी सांगितलं ते लाकडी तोफा बनवला, त्याच्यावर मारा केला. शहाबुद्दीन खानाला काही जमेना, 3-4 महिने वाट पाहिली औरंगजेबाने, त्याच्याकडून काही होईना. मग शहाबुद्दीन खानची बदली गेली औरंगजेबाने आणि तिथं खान जहान बहादूर खान कोकलताशला नेमलं. बर, आता कोकलताश पण त्यांनी वेगळ्या 2 कल्पना मांडल्या. त्याने काय केलं की एक युक्ती केली त्यांनी असं केलं की किल्ल्याच्या एका बाजूला त्यांनी असा गोंधळ सुरू केला की या बाजूला आम्ही आक्रमण करणार. त्याला वाटलं मराठे फसतील, तिकडे तोफा नेऊन ठेवल्या त्या बाजूला. सगळी लोक गोंधळ करू लागली. मराठ्यांचंही लक्ष गेलं वरून किल्ल्यावर की इकडे यांनी तोफा, काहीतरी गडबड दिसते. खानजहान कोकलतासचं काय होतं की इकडून तोफा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्याचे जे शूर लोक आहेत ते वर किल्ल्यावर चढवायचे आणि किल्ला जिंकायचा. हा किल्लेदार पण हुशार होता, त्याला कळालं की असं करू शकतो. मग त्याने पण इकडं त्याची मावळे जमा केले. ते पण मावळे तिकडं जी गर्दी आहे त्याच्यावर तोफांचा मारा केला इकडून. त्याच्यात खानजहान कोकलतासचं नुकसानच झालं. पण इकडं पण मराठे तयार होते दुसऱ्या बाजूला, जिथून त्याचे लोक येणार होते. आणि त्यांना वाटलं की या बाजूला कोण नसणार. ते रात्रीच्या अंधारात मुघल वर किल्ला चढू लागले आणि ते किल्ल्याच्या आत प्रवेश करणार तेवढ्यात मराठे तिथे उभे होते. तलवारीने त्यांची डोकी छाटली गेली. जे काही वर सैनिक होते ते सगळे खाली दरीत फेकले गेले. त्याचा पराभव झाला, त्याची ती फेल गेली, पण योजना फेल गेली. या खानजहान कोकलताश आहे ना, त्याच्या छावणीत एक मांत्रिक आला. तर तो मांत्रिक असं म्हणतो, म्हणजे त्यावेळेस मुघलांवर आहे ना मराठ्यांची भीती अशी भूताक्याचं पडली होती, घाबरायचे ते, भूतच म्हणायचे मराठ्याला. तर तो मांत्रिक खानजहान कोकलताशला असं म्हणतो की मी मांत्रिक आहे, भूत वश करण्यात मी पटाईते, मला तुम्ही फक्त एक काम करा, मला 100 तोळे वजनाचा एक सोन्याचा साप बनवून द्या. बरं, मी तो घेऊन किल्ल्यावर जातो, तुम्हाला दरवाजापर्यंत तुम्हाला पण घेऊन जातो. त्याला वाटलं हा मग तसं खरंच आहे. मग त्याने 100 तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून दिला त्या मांत्रिकाला. मांत्रिक पण निघाला सोन्याचा साप घेऊन. मराठे पण हुशार, त्यांना कळलं हा सोन्याचा साप घेऊन येतो वर. ते मराठ्यांनी त्याला येऊन दिला, निम्म्यापर्यंत येऊन दिला मांत्रिकाला, काहीच वरून दगडगोटे काहीच फेकले नाही. आणि जसा तो माऱ्याच्या टप्प्यात आला मांत्रिक, तसं वरून एका दगडानेच काम केलं. तो बरोबर दगड त्याच्या छातीवर बसला, तिथंच तो मांत्रिक मेला आणि त्याचा तो सोन्याचा नाक पण असा लांब फेकला गेला. मग तिथं पण दुसरी योजना पण असली, खानजहान बहादूर कोकलताशी फेल गेली. मग औरंगजेबाला कळलं हे काय चाललंय. मग औरंगजेबाने त्याला पण हे केलं आणि तिसरा सरदार कासिम खान म्हणून त्याची नियुक्ती केली. त्याचंही काही चाललं नाही. म्हणजे रामशेजचा हा वेढा आहे 5-6 वर्ष चालला. 5-6 वर्ष. आणि संभाजी महाराज सुद्धा जातीने रामशेजवर लक्ष ठेवून होते. संभाजी महाराजांनी वेळोवेळी रसद पाठवली रामशेज किल्ल्याला. संभाजी महाराजांनी त्यांचे रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे नावाचे 2 सरदार आहेत ते मदतीला पाठवले रामशेजच्या, की या दोघांनी कित्येक वेळा मुघलांची रसद लुटल्याची तोडली ची नोंद घेत.
आणि नंतर हा 5-6 वर्ष जो वेढा लागला त्या चालला, त्यामुळे मग संभाजी महाराजांनी त्या रामशेजच्या किल्लेदाराचा गौरव पण केलाय. संभाजी महाराजांनी जाती नेत्यांना खिल्तीचा पोशाख, त्याला सोन्याचं कडं आणि सगळ्या किल्लेदारात श्रेष्ठ असं त्याचा गौरव केलाय रामशेजच्या किल्लेदार. दुर्दैवाने आपल्याला त्या किल्लेदाराचं नाव इतिहासात माहिती नाही. आणि संभाजी महाराजांनी त्या किल्लेदाराची एका महत्वाच्या किल्ल्यावर पुढे बदली पण केली, म्हणजे त्याला हे बढती दिली संभाजी महाराजांनी. म्हणजे रामशेजचा वेढा हा मराठ्यांच्या इतिहासातलं एक दैदिप्यमान पान आहे. म्हणजे खरं तर औरंगजेबाने धडा घ्यायला पाहिजे होता त्या रामशेजच्या वेढ्यातूनच, की एक छोटासा रामशेजचा किल्लाच मला 5-6 वर्ष जिंकता नाही आला. शिवाजी महाराजांनी तर असे 360 किल्ल्यांची साखळी उभारली. एक किल्ला 5-6 वर्ष लागतोय, ते किल्ले जिंकायला किती. आणि याच्या पाठीमागे मुळाशी फक्त स्वामीनिष्ठा, बरोबर. आजच्या म्हणजे अपुरी साधन सामुग्री असतानाही हा माणूस किती लढतोय, म्हणजे किती श्रेष्ठ. काय त्याने विचार केला असेल किल्लेदारांनी ना, की माझ्याकडे तुम्ही म्हणाल तसं लाकडी तोफा त्याने केल्या, ते यार दारुगोळा किती आहे मिळेल माहिती, आणि हे सगळं शत्रूंनी नोंद करून ठेवू हे सगळे प्रसंग. हा रामशेजचा लढा हा प्रातिनिधिक उदाहरण आहे. असं सगळीकडेच लढा चालू होता, कर्नाटकामध्ये सुद्धा चालू होता, म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर होता. औरंगजेब चिडून गेला होता. त्यालाही कळलं होतं की आता म्हणजे संभाजी राजे त्याला दादच देत नव्हते. मग तो म्हणजे आशिया खंडातला सगळ्यात बलाढ्य बादशाह, त्याला वाटलं होतं हे इवलंच स्वराज्य आपण लगेच जिंकू. पण ते संभाजी राजे ज्या म्हणजे तऱ्हेने त्याच्याशी लढा देत होते, त्याला ते न कळण्यासारखं होतं. म्हणजे त्याला इतका राग आला, त्याने त्याची पगडी अशी रागाच्या भरात फेकून दिली. म्हणजे विचार करा तुम्ही, सगळ्यात बलाढ्य बादशाह आपली पगडी फेकून देतोय, म्हणजे संभाजी महाराजांनी किती चिवट लढा द्यायला दिला होता. आता त्याला कळलं की संभाजीराजे काही आपल्याला दाद देत नाही. मग त्याने काय केलं की पूर्वेकडची बाजू, स्वराज्याच्या पूर्वेकडे कोण आहेत की गोळकोंड्याचा कुतुबशाह आणि विजापूरचा आदिलशाह. आता हे जे दोन्ही शाह्या आहेत त्यांना 400-500 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे तुलनेने आपलं स्वराज्य तरुण होतं, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं काही वर्षांचंच. पण ह्या शाह्या 300-400 वर्ष जुना इतिहास आहे. त्यांच्याकडे प्रचंड सेना आहे, साधन सामुग्री. औरंगजेबाने त्यांच्यावर मोर्चा वळवला आणि केवळ 5-6 महिन्यात दोन्ही शाह्या औरंगजेबाने जिंकून घेतल्या. म्हणजे त्यात आपल्याला कळून येतं की संभाजी महाराजांनी किती लढा दिलाय, की ज्या शाह्या 300-400 वर्षांपासून आहे त्या औरंगजेबाने फक्त 5-6 महिने जिंकल्या. आज्ञापत्रात खूप सुंदर वर्णन केलंय रामचंद्र पंत अमात्यांनी. त्यांनी असं म्हणतात की औरंगजेबासारखा महाशत्रू चालून आला आणि विजापूर भागानगर सारखी संस्थाने 6 महिन्याच्या आत त्यांनी जिंकून ठेवली. म्हणजे आपल्या राज्यात पण तो 30-32 वर्ष होता. त्याच्या प्रयत्नास असाध्य काय होते, परंतु राज्यात किल्ले होते म्हणून हे राज्य राहिले. औरंगजेबासारख्या शत्रूपुढे विजापूरचा आदिलशाह आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहचा पराभव झाला. आणि त्यावेळी म्हणजे जो लढा चालू होता, सगळ्या स्वराज्याचं रूपांतर युद्धभूमीत झालं होतं. म्हणजे 1689 म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत भीमा नदीच्या दक्षिणेकडचा जो प्रदेश आहे तो सगळा मराठ्यांच्या ताब्यात होता. म्हणजे उत्तरेकडे जे बागलांमधले काही किल्ले सोडले ना, सगळं मराठ्यांच्या ताब्यात होते संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत. शिवाय जे जलदुर्ग आहे ते सगळे मराठ्यांच्या ताब्यात होते. कर्नाटकातला बहुतांशी प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. म्हणजे औरंगजेबाला फारसं काहीच करता नव्हतं आलं 1689 पर्यंत, संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत. दगडावर डोकं आपटल्यासारखं आपलं त्याचं चाललं होतं. संभाजी महाराजांनी जो औरंगजेबाविरुद्ध लढा दिलाय त्याचं खूप सुंदर वर्णन सेतू माधवराव पगडी करतात. ते म्हणतात की मराठी राज्यावरील अतिशय कठीण प्रसंगी संभाजी महाराजांसारखा दमदार नेता मिळाला हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय निर्णायक समजावं लागेल. स्वराज्य इवलंच आहे, ते आपल्या चुटकीसरशी जिंकून घेता येईल अशी औरंगजेबाची धारणा होती. परंतु संभाजीराजांनी ती धारणा फोल ठरवली. त्यांनी स्वकीयांचा कडेकोट बंदोबस्त केला, गडकोटांची मजबूती केली आणि स्वतः चौफेर मोहिमा आखून औरंगजेबाचा सगळा बेत संभाजीराजेंनी धुळीस मिळवला. किती धाडसाचं आणि किती कष्टाचं, तेवढेच जीवावरचं हे काम. आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखा अभेद्य युद्धाच हे करू जाणे आणि मग त्यानंतर जो निकराचा प्रसंग उद्भवतो तो म्हणजे बहादूरगड प्रसंग. आपल्याला माहिती, मुकरब खानाने संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केलं. त्यानंतर त्याने वेळ न दवडता बहादूरगडावर घेऊन आले ते. आणि ज्यावेळेस औरंगजेबाला कळालं की संभाजीराजे कैद झाले,
त्यावेळी तो अकलूजला होतं. अकलूजचं नाव त्याने नामांतर केलं, आसदनगर असं केलं. म्हणजे त्याला आनंदाची वार्ता मिळाली ना, तर ते अकलूजचं नामकरण त्याने आसदनगर असं केलं. आणि तो मग नंतर बहादूरगडाकडे आले आणि मुकरब खान पण संभाजी महाराजांना घेऊन बहादूरगडाकडे आले. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुढं बहादूरगडावरती दुर्दैवी धिंड निघाली. आणि त्यावेळी म्हणजे खाफिखानच असं लिहून ठेवतोय की संभाजीराजे आणि कवी कलश यांचे जीभ आणि डोळे सोडून सगळे अवयव जखडून टाकले होते सकळदंडाने. आणि त्या प्रसंगी त्यांना औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं. औरंगजेब खुश झाला आणि तो सिंहासनावर उठून खाली बसला जमिनीवर. म्हणजे खाफिखान असं लिहून ठेवलं तो शत्रूचा इतिहासकार की तोच असं म्हणतो की संभाजीराजे आणि कवी कलश यांचे डोळे आणि जीभ सोडले की सगळे अवयव जखडून ठेवलेत. तरी कवी कलशाला मृत्यूच्या दारात उभे आपण आणि कविता सुचावी, ते खाफिखानाने लिहून ठेवले. कवी कलश असं म्हणतात की यावन रावण की सभा शंभो बद्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग जो रवी छबी लखत ही खद्योत होत बजरंग तव तुप तेज निहारके तखत तेजे औरंग. याचा तुम्हाला मी अर्थ सांगतोय. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत हनुमानाला जसं जकडून आणलं तसं हे राजा या औरंगजेबाच्या सभेत तुला आणलंय. जसं हनुमानाच्या अंगाला शेंदूर जसा शोभून दिसतोय तसं युद्धात तुझं अंग रक्त माखल्याने ते अंग तुझं शोभून दिसत आहे. जसं सूर्याच्या प्रकाशापुढे काजवांचा प्रकाश नाहीसा होतो तसं हे राजा तुझं तेज पाहून औरंगजेब त्याच्या सिंहासनावर उतरलाय आणि तुला ताजीम देण्यासाठी तो खाली बसलाय. जे मृत्यूच्या दारात उभं असताना औरंगजेबाचं असं हे करताना कवी कलशाला सुचलं, अंगावर काटा उभा राहतो आपल्या. कल्पनेने काटा उभा राहिलो आणि तेव्हा ते भोगत असताना असं प्रतिभावान औरंगजेबाला माहिती होतं. म्हणजे औरंगजेब हा संभाजी महाराजांना मारणारच होता. का? कारण तुम्हाला सांगतो की औरंगजेब मेला. औरंगजेबाचं मृत्यूपत्र प्रसिद्ध आहे. त्या मृत्यूपत्रात औरंगजेब स्वतः असं म्हणतोय की राज्याचा प्रमुख असल्याने राज्यात काय होतं याची माहिती असणं आवश्यक आहे. एक क्षण जरी तुम्ही बेसावधपणे राहिला तर तुम्ही जे सगळं कार्य केले ते वायाला जाण्याची शक्यता आहे. आणि औरंगजेब मृत्यूपत्रात असं म्हणतो की मी तेच केलं. मी एक क्षण बेसावध राहिलो, त्यामुळं शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटून निसटले आणि त्याचा परिणाम असा झाला की मला मृत्यूच्या अखेरीपर्यंत मराठ्यांशी जीवन मरणाचा लढा द्यावा लागला. असं औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की माझ्या एकाच क्षणाच्या चुकीमुळं शिवाजीराजे निसटून गेले तर मग संभाजीराजांना तो सोडणार नव्हता. त्यामुळं मग पुढं संभाजीराजांची त्यांनी हत्या केली. धडाडीने धाडसाने एक 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 मोहिमा फत्ते करत जायच्या. इंग्रजांना पायबंद घालायचे, पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायचा आणि अंतर्गत सुंदोपसुंदी खूप होती. म्हणजे छत्रपती बंडाळ्या अंतर्गत खूप होत्या आणि झंझावाती कारकीर्द आहे सगळी. म्हणजे मला मोह आवरत नाही हा की एकीकडे शिवाजी महाराजांची कारकीर्द ही वेगळ्या अर्थाने झंझावाती होती की जिथे काहीच नव्हतं तिथे सगळं भगवं रान पेटवायचं होतं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. एक वेगळी त्यांची लढाई होती. आणि त्यानंतर सिंहासनावरती आलेल्या संभाजी महाराजांची ही वेगळी लढाई होती. मी खरं तर ही तुलना करणं चुकीचं आहे, पण ह्या दोन्ही राजांकडे कसं पाहता तुम्ही? नाही, तुलना नाही, पण मी त्यांचं सामूहिक दुवा सांगतो तुम्हाला. आता संभाजी महाराज ज्यावेळी छत्रपती झाले त्यांनी एक पत्र लिहिले. त्या पत्रातच संभाजी महाराज स्वतः असं म्हणतात की राजर्षी आबासाहेबांचे संकल्पित ते चालवावे आम्हा सागत्य. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे संकल्पित होतं तेच मी पुढे चालवणार आहे. जॉन फ्रायर नावाचा एक इंग्रज अधिकारी तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर असं लिहून ठेवतोय की शिवाजी महाराज हे निसर्गाचे देणे देते झाले, त्यांचेच व्रत संभाजी पुढे चालवत असत. जे इंग्रज अधिकारी सुद्धा म्हणतो की शिवाजी महाराजांचं जे काम आहे ना तेच त्यांचा मुलगा पुढे चालवतं. आता मी तुम्हाला कसं चालवतो ते सांगतो तुम्हाला. मी शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर जे जे कठीण प्रसंग उद्भवले त्याचा स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी तो लढा दिला. मग अफजल खानाला भेट असू दे, शाहिस्तेखानाची फजिती असू दे, सुरतेची लूट असू दे, खासे शिवाजी महाराज स्वतः गेले जातीने. संभाजी महाराजांनी तोच कित्ता गिरवला. जंजिऱ्याच्या सिद्धीवर आक्रमण करताना संभाजीराजे स्वतः जातीनिशी होते. बुरहानपूरवर त्यांनी हल्ला केला, संभाजी महाराज स्वतः होते.
पोर्तुगीजांना धडा शिकवला, विजरे मीमांसा बालन बालो वाचला तो, तर त्यावेळेस संभाजी महाराज स्वतः होते. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीत संभाजी माझे जातीन चालून गेले. आता एक साल्लेरच्या लढाईतला एक प्रसंग आहे, सभासदांनी लिहून ठेवलायस शिवाजी महाराजांविषयी, की राजा खासा घोड्यावर बसून बख्तर गुगी घालून हाती पट्टे चढून 10,000 स्वारांनीशी सडे सडे राऊत उभे राहिले. म्हणजे शिवाजी महाराज जर असे उभे राहिलेत स्वतः 10,000 स्वारांनीशी हाती पट्टे चढून, म्हणजे का नाही मग त्यांच्या मावळ्यांना स्फूर्ती येणार. तसे संभाजी महाराज सुद्धा तसे होते, स्वतः नेतृत्व करायचे. त्यामुळे सैनिकांमध्ये संभाजीराजे खूप प्रसिद्ध होते. आता मी तुम्हाला एक अजून उदाहरण सांगतो, की शिवाजी महाराज त्यांच्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस द्यायचे. सोन्याची कडी असू दे, वेगळे आगाऊ पगार असू दे. आणि शिवकाळात शिवाजी महाराजांच्या काळात असू दे, संभाजी महाराजांच्या काळात असू दे, कोणाचाच पगार कधी थकल्याची नोंद नाहीये. वेळेत पगार व्हायचे या सगळ्या लोकांना. संभाजी महाराजांनी सुद्धा तेच केलं. आता मी मगाशी सांगितलं होतं की उंदेरीवर पहिला हल्ला केला होता, तो अयशस्वी झाला, 80 मावळे मारले गेले. दुसऱ्यांदा पण उंदेरीवर हल्ला केला संभाजी महाराजांनी. त्यावेळी त्यांनी आपल्या मावळ्यांना 6 महिन्याचा पगार आधीच दिला. प्लस जर तो उंदेरी किल्ला जिंकला तर सोन्याची कडे चांदीची कडे देण्याचं त्यांना कबूल केलं. आता हे झालं बक्षीस. परंतु युद्धात काही सैनिक मृत्युमुखी पडले. शिवाजी महाराज जसे काळजी घ्यायचे तसे संभाजी महाराज सुद्धा काळजी घ्यायचे. आता मगाशी मी सांगितलं पुंडा किल्ल्याचं उदाहरण सांगितलं. त्या पुंडा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे सहकारी येसाजी कंक, त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा तलवार मोठ्या जखमा झाल्यामुळे तो मृत्यू पावला. मग संभाजी महाराजांनी स्वतः जातीनिशी त्यांना भेटले. त्यांनी येसाजी कंकांना 1,000 होऊन दिले आणि कृष्णाजी कंक मृत्यू पावले तर त्यांच्या मुलाला 1,000 होऊन दिले. शिवाय त्या मुलाच्या पालन पोषणाची जबाबदारी सगळी संभाजी महाराजांनी उचलली. अजून एक, संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज जसे प्रजाहितदक्ष राजा होते. म्हणजे शिवाजी महाराजांचा नियम काय होता, की रयतेच्या बाजीच्या देतालाही हात लागू नये असं त्यांनी हुकूम दिला होता. म्हणजे सगळ्या सैनिकांना आज्ञा दिली होती. बरोबर. संभाजी महाराज सुद्धा तसे होते. म्हणजे किल्ल्यांचं महत्व काय, की धामधुमीच्या काळात रक्षण, म्हणजे आक्रमण झालं की त्या भागाचं रक्षण करणं हे किल्ल्यांचं काम, आणि शांततेच्या काळात तिथल्या व्यवस्था म्हणजे त्या भागाची व्यवस्था पाहण्याचं किल्ल्यांवर असायची. तर शिवाजी महाराज काय करायचे, की सगळं जे धान्य आसपासचं ते किल्ल्यावर साठवून ठेवायचे. धामधुमीच्या काळात उपयोग व्हायचा धान्याचा, आणि शांतते काळात जर प्रजेला गरज असेल तर ते धान्य शिवाजी महाराज द्यायचे. संभाजी महाराजांनी तेच केलं. त्यावेळी एक नोंद सांगतो मी तुम्हाला. चौलचा जो भाग आहे, मी पोर्तुगीज असतात तर पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या सगळं तिथं माऱ्या, तिथं प्रजेला आहे ना काही पीक यायचंच नाही. जे आले तरी ते लुटून न्यायचे. मग त्यावेळी तिथली प्रजा हवालदिल झाली होती. तर संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष, प्रजेला आपल्या मुलाप्रमाणेच वागणूक द्यायचे. संभाजी महाराजांना ते कळाले की चौलच्या लोकांना खायला मिळत नाही. तर त्यावेळी संभाजी महाराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आज्ञा दिली की सागरगड नावाचा किल्ला आहे अलिबागच्या जवळ, तर त्या किल्ल्यावरून 50 खंडी धान्य संभाजी महाराजांनी प्रजेला दिल्याची नोंद आहे. म्हणजे प्रजेची काळजी घ्यायची. अजून एक सांगतो मी तुम्हाला. शिवाजी महाराजांनी, मी सांगितलं की गोव्यामध्ये सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. संभाजी महाराजांना सुद्धा धर्माबद्दल अभिमान आहे. तर संभाजी महाराजांच्या जो काळ आहे त्यावेळी एक नवलगुंद नावाचं गाव होतं. तर तिथं सुलतान तारा नावाच्या एक मुघल सरदाराने ते गाव बेचिराग करून टाकलं आणि त्या गावातली मंदिरं सुद्धा त्यांनी पाडून टाकली. तर ते संभाजी महाराजांना कळालं. त्यांनी लगेच त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तिथं गाव ते परत हे करा तुम्ही, आणि तिथली मंदिर आहे त्याची डागडुजी करा. मग त्या अधिकाऱ्याने पत्र लिहिले त्या गावाच्या लोकांना, म्हणजे नवलगुंद गावातले जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांना संभाजी महाराजांच्या माणसाने पत्र लिहिले. त्या पत्रातली ओळ खूप सुंदर आहे, की त्या पत्रातली ओळ सांगतो मुख्य, की महाराज राजर्षी महाराष्ट्र राजा आहे. म्हणजे संभाजीराजे काय महाराष्ट्र राजा आहे. तर या संभाजीराजांच्या कालखंडात देवस्थाने छिन्न भिन्न असू नये, देवस्थाने बांधावी, ऊर्जा चालवावी. किती सुंदर वाक्य आहे, की महाराज राजर्षी महाराष्ट्र राजा आहे, देवस्थान छिन्न भिन्न असू नये, देवस्थान बांधावी, ऊर्जा चालवावी. म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथली देवळं पूर्ववत करा, ऊर्जा चालवावी, म्हणजे ते ऊर्जेचं ठिकाण आहे आपली मंदिरं, असं संभाजी महाराजांनी केली. अजून एक, शिवाजी महाराज व्यापाराला प्रोत्साहन द्यायचे. संभाजी महाराजांनी सुद्धा व्यापाराला प्रोत्साहन दिले. एक मी त्याबद्दल एक सांगतो, की त्या काळी एक गोव्याच्या जवळ
बाणस्तरी नावाचं गाव आहे, तिथं नदीमार्गे व्यापार चालायचा. आणि त्या व्यापार म्हणजे बोटीतून मालाची वाहतूक व्हायची. तर त्या वाहतुकीवर कर नव्हता. मुघलांच्या काळात कर नव्हता. संभाजी महाराजांच्या ताब्यात प्रदेश आला तर त्यावेळी संभाजी महाराजांच्या लोकांनी तिथं कर लावला. तर तो रुचला नाही तिथल्या लोकांना. मग तिथे एक सामनायक नावाचा एक होता माणूस, तर त्याने संभाजी महाराजांचे एक अधिकारी धर्माजी नागनाथ त्याला पत्र लिहिलंय. तर तो असं म्हणतो की आधी जे यवन होते तर त्यांच्या काळात इथं अंगभाडं म्हणतात त्याला, त्या वाहतुकीवर कर नव्हता. काय म्हणतात त्याला? अंगभाडे. अंगभाडे. हा, म्हणजे ते बोटीचं जे अंगभाडं त्यावेळी नव्हतं. आता तर हिंदू राज्य झाले, तुम्ही कर कशाला लावताय? मग संभाजी महाराजांनी लगेच त्याची दखल घेतली आणि तिथं ते शिलालेख लावला गेला तिथं त्या. तर त्या शिलालेखात असं सांगितलं की तो अंगभाडं आता माफ करावं, कर घेऊ नये. आणि ते शिलालेख बसवलाय. त्या शिलालेखात ते सगळं नमूद केले. त्या शिलालेखाच्या वर चंद्र, सूर्य आणि अष्टदल कमल कोरले, दोन्ही बाजूला गायी आहे आणि त्याच्यात वाक्य की आता हे हिंदू राजे झाले. आता हे हिंदू राजे झाले तर तुम्ही तर अंगभाडं लावू नये. त्यामुळे कसं कर न लावल्यामुळे मग व्यापाराची वाढ झाली, महसूल मिळायला लागला. आता हे एक झालं उदाहरण. आता मी अजून एक त्यांचं सांगतो, साम्य सांगतो की शिवाजी महाराजांनी सुरुवातीला जो लढा दिला तो लढा होता आदिलशाही. नंतर पुढे मुघलांशी निकराचा लढा दिला. आता शिवाजी महाराजांना माहिती होतं की हे दक्षिणेतली लोक आहे आपण, म्हणजे आदिलशाह असू दे, गोळकोंड्याचा कुतुबशाह असू दे, हे मुघल बाहेरचे, हे बाहेरून इथं आलेत. तर हे दक्षिणेच्या लोकांची एकी झाली पाहिजे असं शिवाजी महाराजांना वाटायचं. आणि ते एक पत्र पण आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळी जे दक्षिण दिग्विजय झाला होता त्यावेळी विजापूरचा आदिलशाहच्या दरबारात मालोजी घोरपडे नावाचा एक सरदार होता. त्या मालोजी घोरपडेला शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले. त्या पत्रात शिवाजी महाराज त्या मालोजी घोरपडेला असं म्हणतात की तुमची पातशाही म्हणजे विजापूरची पातशाही हवी तितकी वाढू देणे, परंतु पठाणांची म्हणजे मुघलांची नेस्तनाबूत करणे. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. शिवाजी महाराज म्हणतात की दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहावी असं करावं. हेच संभाजी महाराजांनी पुढे केलं. संभाजी महाराजांना माहित होतं की आपण जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत मुघलांना, औरंगजेबाला हे दक्षिण जिंकणं शक्य नाही. त्यामुळं संभाजी महाराजांनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जसं जमल तशी विजापूरच्या आदिलशाहला सुद्धा मदत केली आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहला सुद्धा मदत केली. आता ती मदत कशी केली म्हणजे संभाजी महाराजांवर बद्दल किती आत्मविश्वास या दोन्ही शाह्यांना आहे ना ते मी सांगतो. गोळकोंड्याचा कुतुबशाह त्याच्यावर जेव्हा आक्रमण झालं औरंगजेबाचं, त्याने पत्र लिहिले विजापूरच्या आदिलशाहला. दख्खनी हिंदीतलं पत्र आहे ते, दख्खनी भाषेतलं. तर त्यातल्या 2-3 ओळीच सांगतो, खूप मोठं पत्र आहे. तर तो गोळकोंड्याचा कुतुबशाह आदिलशाहला असं म्हणतो की हमारी पातशाही और तुम्हारी पातशाही जुदा नाही, म्हणजे वेगळी नाहीये. उनको हुआ तो हम लोग को हुआ, म्हणजे तुमच्यावर आक्रमण झालं म्हणजे आमच्यावर आक्रमण झाल्यासारखं आहे. फिकर मत करो. तो आदिलशाहला म्हणतो की तुम फिकर मत करो, संभाजी कमरबस्त होकर आ रहा है, तीनों जन मिलकर मुगलाई लेनी है. वा, म्हणजे संभाजी महाराज आपल्या मदतीला येतोय आणि आपण तिघं मिळून मोगलाई जिंकायची, म्हणजे असं गोळकोंड्याचा कुतुबशाह म्हणतोय. म्हणजे दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहावी हे पण संभाजी महाराजांनी पुढे चालू ठेवलं. शिवाजी महाराजांचंच धोरण जे अगदी प्रतिबिंब म्हणावं, प्रतिबिंब एवढंच. अजून एक सांगतो की शत्रू सुद्धा तुलना करतोय की खाफिखान नावाचा मुघल इतिहासकार आहे. तो असं म्हणतोय की दुष्ट संभाजी, आता तो संभाजी महाराजांनाच म्हणणार की तो खाफिखान असं म्हणतो की दुष्ट संभाजी हा धामधूम आणि उच्छाद करण्यात त्याच्या वडिलांपेक्षा 10 पटीने त्रासदायक ठरला. म्हणजे तो स्वतःला, खाफिखान असं म्हणतो की संभाजीराजे स्वतःला सवयी शिवाजी समजायचे आणि त्यांचा सगळीकडे दुर्लौकिक झालाय धामधूम करण्यात आणि उच्छाद मांडण्यात. पुढे खाफिखान पण वैतागलाय, औरंगजेब नुसतं फिरतोय 9 वर्ष, त्याच्या काही हातात येत नाही. तर तो खाफिखान असं म्हणतो की जणू काही परमेश्वरी संकेतच ठरलाय की या दुष्टांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी सुरू केलेली उच्छेदाची मुळे दक्षिणेतून कधीच उपटली जाऊ नयेत आणि औरंगजेबाची सगळी हयात मोहिमा करण्यात आणि किल्ले जिंकून घेण्यातच जावी असं खाफिखान म्हणतोय. म्हणजे हा लढा एवढा दिलाय संभाजी महाराजांनी. म्हणजे एका अर्थाने दुश्मनांनी केलेलं कौतुकच आहे. कौतुकच आहे. आणि
औरंगजेबाला रामशेजपासून कळलं होतं की रामशेजचा किल्ला 5-6 वर्ष लढलाय. पुढे 360 किल्ले, जिंजी किल्ला आहे तर कर्नाटकमध्ये असे खूप सारे किल्ले आहेत, 360 किल्ले. तरी औरंगजेब एक एक किल्ला घेण्याच्या नादात लागला. म्हणजे त्याचा अधिकारी आहे भीमसेन सक्सेना, तो म्हणतो की या बादशाला जगात काय कमी आहे, म्हणजे जगातल्या सगळ्यात श्रीमंत बादशाह आहे, परंतु तरी दगड धोंड्याच्या ढिगाऱ्यासाठी आप फिरतोय. म्हणजे औरंगजेबाला कळलं होतं की आपण जिंकणार नाही, तरी तो एक एक किल्ला घेण्याच्या नादात पडला, फसला आणि शेवटी या भूमीतच संपला. म्हणजे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आणि संभाजी महाराजांनी प्राणपणाने रक्षिलेला महाराष्ट्र धर्म तो नष्ट करून शकला नाही आणि तो महाराष्ट्राच्या भूमीवरच गाडला गेला. ही फार ऐतिहासिक महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं की शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आणि संभाजी राजांनी जपलेला महाराष्ट्र धर्म की ज्याच्यामुळे सगळं भविष्य बदललं. म्हणजे जर थोडीशी जरी चूक होते किंवा थोडीशी जरी धैर्याची उणीव भासते तर हा महाराष्ट्र धर्म धुळीला मिळाला असता. म्हणजे इकडचं आज तुमचं माझं अस्तित्व सेतुमाधव उपगडींचं मग सांगितलं की अतिशय कठीण परिस्थितीत महाराष्ट्राचा निर्णय म्हणावा लागेल महाराष्ट्राला की संभाजी महाराजांसारखा दमदार नेता मिळाला, त्यामुळे स्वराज्य टिकलं. अगदी. पण जी तरुण पिढी आज इतिहासावरती प्रेम करू लागली आहे किंवा की काही समजून घेऊ पाहते आहे, तर त्यांना हा इतिहास अधिक नीटपणे समजावा म्हणून आणि तो त्यांनी वारंवार अभ्यासावा म्हणून त्यांनी संग्रही ठेवावीत, नियमितपणे वाचावीत, अशी काही पुस्तकं तुम्ही आम्हाला सुचवाल का, आमच्या श्रोत्यांसाठी सुचवाल? निश्चित. संभाजी महाराजांच्या चरित्राचा जर सखोल अभ्यास आज जर तरुण पिढीला करायचा असेल तर मी 4-5 मुख्य पुस्तकं सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं म्हणजे वासी बेंद्रे यांचं छत्रपती संभाजी महाराज. दुसरं आवर्जून उल्लेख करावा असं डॉक्टर कमल गोखले यांचं शिवपुत्र संभाजी. नंतर जयसिंगराव पवार कोल्हापूरचे, त्यांचं संभाजी महाराज स्मारक ग्रंथ खूप सुंदर पुस्तक आहे. नंतर विजय देशमुख सर यांचं राजा शंभू छत्रपती, हे पण पुस्तक खूप सुंदर आहे. आणि मराठी देशा पब्लिकेशनने छापलेलं आमचंच एक राष्ट्रवीर संभाजी महाराज, हे पण पुस्तक खूप सुंदर आहे. याचा निश्चितच वाचकांनी आनंद घ्यावा, अभ्यास करावा आणि त्या निमित्ताने आपल्याला संभाजी महाराजांचं खरं चरित्र हे सगळ्या जगाच्या समोर आणता येईल. फारच सविस्तर चर्चा झाली आणि मलाही अनेक गोष्टी नव्याने कळल्या, आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांनाही त्या नव्याने कळल्या असतील. आगामी काही प्रकल्प तुमचे आता आहेत का? एक गाजलेलं पुस्तक ज्याची सगळीकडे सध्या चर्चा आहे, धन्यवाद, तर त्याचाही जाता जाता उल्लेख करावा असं. महाराष्ट्रातील गडकोटांवरचं पहिलं कॉम्पिटेबल बुक आपण गड किल्ल्याने मी 1-1.5 वर्षापूर्वी प्रकाशित केलं. त्याला चांगला खूप प्रतिसाद झाला, उत्स्फूर्त. आता त्याच पुस्तकाची इंग्लिश आवृत्ती येत आहे, महाराष्ट्र द लँड ऑफ फूड्स. नंतर पुढे काही महिन्यांनी मी शिवाजी महाराजांवर दुर्गपती हे पुस्तक लिहिणार आहे, तो पण संदर्भ ग्रंथच असणार आहे. अजून भरपूर आहेत विचार, बघूया. त्याही वेळेला परत एकदा आपली भेट होईल आणि एक दुर्गपती छत्रपती असा एक वेगळा विषय आपल्याला अभ्यासता येईल. म्हणजे मला खरंच समाधान आणि आनंद वाटतो की आमच्या या बुक विश्वच्या पॉडकास्टवरती इंदोरे सर आले. एकीकडे धन्वंतरी क्लिनिक हॉस्पिटल चालवत असताना, रोज येणाऱ्या पेशंट्सना उपचार देऊन बरं करत असताना, दुसरीकडे तरुणांची मनं बरी करण्याच्या दृष्टीने हा गाठ सरांनी घातलेला आहे. त्याच्यात पुस्तकलेखन असेल, संशोधन असेल, गडकोट किल्ले फिरणं असेल, भ्रमंती असेल, हे सगळं एकदम उत्साहाने तुम्ही करताय. हा उत्साह असाच टिकून राहू दे. आणि अर्थात सरांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला ते पुस्तक आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ते बुक करून मागवू शकता. आणि हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. सर, तुम्ही इथे आलात, वेळ दिला, तुमच्याशी भरपूर गप्पा मारल्या, वेगळी माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.